हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इंग्वर्स इंग्लिश अकॅडमी. तर आज आपल्या 30 डेजच्या फ्री स्पोकन इंग्लिश कोर्सचा हा 19वा दिवस आहे. ओके, सो लर्न इंग्लिश बाय प्रॅक्टिस डे 19. तर आजच्या या 19th डेला आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहणार आहे. ओके, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बघा, याच्यामध्ये प्रेझेंट आहे, परफेक्ट पण आहे आणि कंटिन्युअस हे सुद्धा आहे. तर बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन होतं. काय कन्फ्युजन होतं? बिकॉज नावच बघा किती लॉंग आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, आपण सेपरेट प्रेझेंट परफेक्ट टेन्स पाहिलेला आहे, आपण सेपरेट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पण पाहिलेला आहे. बट हा बघा मिक्स आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. फाईन. सो आपण एकदम सोप्या भाषेमध्ये, एकदम इझिली प्रॅक्टिसमधून आणि कंडिशन्समधून प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शिकणार आहोत. ओके, मी तुम्हाला गॅरंटी देतो की आजपासून तुम्हाला कधीच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कन्फ्युजन राहणार नाही. ओके, सो एकदम स्टार्टिंग पासून, सुरुवातीपासून ते एंड पर्यंत हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. बिकॉज बघा, माझी पद्धत अशी आहे की जसजसे सेंटेन्सेस होणार, जसजशी नवीन सेंटेन्स क्रिएट होणार, जसजसं नवीन कंडिशन क्रिएट होणार आहे सेंटेन्सेस मधून, तसं मी तुम्हाला रूल्स, नियम, सिच्युएशन्स, कंडिशन्स सांगणार आहे, व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. सो तुम्ही जर थोडं जरी स्किप केलं तरी तुमचा महत्त्वाचा रूल, महत्त्वाची कंडिशन ही मिस होऊ शकते आणि तुम्हाला पुढे जाऊन समजणार नाहीये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सो तुम्हाला स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत पाहायचं आहे. हे जे लेक्चर आहे ते बघा, हे जर एक लेक्चर तुम्ही व्यवस्थित सुरुवातीपासून ते एंड पर्यंत पाहिलं तर गॅरंटेड तुम्हाला इथून पुढे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची गरज नाहीये थोडी पण. ओके, सो आता आपण व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट करूयात. लेक्चरला आपण सुरुवात करूयात. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय आहे हे बघूयात. ओके, सो सगळ्यात आधी कंडिशन्स समजून घ्या की अशा कोणत्या कंडिशन्स आहेत की ज्याच्या अंडर आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करणार आहोत. मी प्रिव्हियस लेक्चरमध्येच चर्चा केली की कंडिशन बेस्ड आपण बोलत असतो. लक्षात ठेवा, नेहमी आपल्याला ट्रान्सलेशनवरती रिलाय व्हायचं नाहीये, आपल्याला ग्रामरवरती खूप अवलंबून राहायचं नाहीये. ओके, तर मी या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला ट्रान्सलेशन मधून शिकवणार नाहीये किंवा इव्हन मी तुम्हाला प्रॉमिसच केलं होतं तसं तर सुरुवातीपासून की आपण हा संपूर्ण कोर्स हा विदाउट ग्रॅमॅटिकल रूल्स, विदाउट ग्रॅमॅटिकल फॉर्म्युलाज पाहणार आहोत, शिकणार आहोत हा संपूर्ण कोर्स. तर आज सुद्धा मी तुम्हाला विदाउट एनी ट्रान्सलेशन आणि विदाउट एनी ग्रॅमॅटिकल फॉर्म्युला हे संपूर्ण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे ते शिकवणार आहे. ओके, तर सगळ्यात आधी आपण कंडिशन पाहून घेऊयात की कंडिशन्स काय आहेत की ज्याच्या अंडर आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. सो आपली फर्स्ट कंडिशन, ऍक्शन स्टार्टेड इन द पास्ट अँड इज स्टील कंटिन्युइंग. ओके, बघा, ऍक्शन स्टार्टेड इन द पास्ट अँड इज स्टील कंटिन्युइंग म्हणजेच एखादी ऍक्शन जे की पास्ट मध्ये सुरू झाली, एखाद्या गोष्टीला आपण पास्ट मध्ये सुरुवात केली व ती ऍक्शन किंवा ती गोष्ट आपण अजून सुद्धा करत आहोत. ओके, ऍक्शन पास्ट मध्ये स्टार्ट झाली आणि ती ऍक्शन आपण अजून सुद्धा करत आहे. ओके, सपोज तुम्ही सकाळी सुरुवात केली काम करायला आणि आता संध्याकाळ झाली आणि अजून सुद्धा तुमचं काम चालूच आहे, काम काय थांबलेलं नाहीये. आता संध्याकाळ आहे, संध्याकाळ आत्ता सुद्धा तुमचं ते काम चालूच आहे. सुरुवात कधी केली? सकाळी सुरुवात केली. काम थांबलंय का? संध्याकाळ झाली तरी नाही थांबलेलं. ओके, त्याला आपण काय म्हणतो? ऍक्शन स्टार्टेड इन द पास्ट अँड इज स्टील कंटिन्युइंग. पास्ट मध्ये ऍक्शन सुरू झाली आणि ती ऍक्शन जी आहे ती आत्ता सुद्धा, अजून सुद्धा चालूच आहे, थांबलेली नाहीये. सो ही एक कंडिशन जर निर्माण झाली तर तिथे तुम्ही प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करणार आहात. ओके, क्लिअर आहे ही गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे प्रेझेंट रिझल्ट ऑफ अ कंटिन्युअस ऍक्शन. प्रेझेंट रिझल्ट ऑफ अ कंटिन्युअस ऍक्शन. आता याचा अर्थ आहे की एखाद्या कंटिन्युअस ऍक्शनचा, एखाद्या सतत केलेल्या ऍक्शनचा किंवा एखाद्या चालू असलेल्या ऍक्शनचा आत्ताचा रिझल्ट. ओके, एक एक्झाम्पल घेऊयात आपण. एक व्यक्ती आहे जो की सकाळपासून काम करतो. ठीक आहे, तो दिवसभर झालं काम करतोय आणि अजून सुद्धा काम चालूच आहे त्या व्यक्तीचं. आणि दिवसभर काम करत असल्यामुळं तो आता थकलेला दिसतोय, तो थोडासा टायर्ड दिसतोय आपल्याला. ठीक आहे, थकलेला दिसतोय. आपण त्याला तेच सांगतोय, तेच त्याला आपण बोलतोय काय की तू थकलेला दिसतोय दिवसभर काम केल्यामुळे. ओके, तू दिवसभर काम करत असल्यामुळे तू थकलेला दिसत आहेस किंवा
तू बऱ्याच वेळ झालं रनिंग करतोय त्याच्यामुळे तुला घाम येत आहे. ओके, तू बऱ्याच वेळ झालं रनिंग करतोय त्याच्यामुळे तुला घाम येत आहे. बघा इथे ऍक्शन कंटिन्युअस चालू आहे. मागच्या वाक्यामध्ये कंटिन्युअस ऍक्शन चालू होती काम करण्याची, त्याचा रिझल्ट प्रेझेंट रिझल्ट काय तर थकलेला दिसतोय तो माणूस. फाईन. दुसरं वाक्य काय, कंटिन्युअस ऍक्शन चालू आहे कोणती, पळण्याची, कंटिन्युअसली तो पळतोय आणि त्याचा प्रेझेंट रिझल्ट काय तर स्वेटिंग होतंय, म्हणजेच काय तर घाम येतोय. तर अशा प्रकारच्या दोन कंडिशन्समध्ये आपण काय करतो तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जो आहे तो आपण यूज करत असतो. फाईन. तर ह्या दोन कंडिशन्स समजल्या तुम्हाला. आता आपण पुढे जाऊया. एक वाक्य बघूयात आपण, त्याच्यावरून आपल्याला हे समजेल की सेंटेन्स कन्स्ट्रक्ट कसं करायचं, सेंटेन्स बनवायचं कसं ते. तर बघूयात वाक्य. पहिलं वाक्य आपलं, आय हॅव बीन स्टडींग इंग्लिश फॉर 2 hours. आय हॅव बीन स्टडींग इंग्लिश फॉर 2 hours. याचा अर्थ आहे की मी 2 तास झाले इंग्लिश शिकत आहे. ओके, मी 2 तास झाली इंग्लिश शिकतोय. आता इथे बघा आपण काय केलं तर सुरुवातीला व्यक्ती मेन्शन केला ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय. इथे कोण इंग्लिश शिकते 2 तास झाली, मी इंग्लिश शिकतोय. मी इंग्लिश शिकतोय मी काय यूज केलं, आय यूज केलं. म्हणजे तुम्हाला हे सेंटेन्स बनवताना व्यक्तीचा उल्लेख करायचा आहे वाक्याच्या सुरुवातीला. व्यक्तीचा उल्लेख करून झाल्याच्या नंतर इथे आपण यूज करणार आहोत हॅव बीन किंवा हॅज बीन. हॅव बीन किंवा हॅज बीन यूज करायचं आहे तुम्हाला कंपल्सरी. हॅव बीन किंवा हॅज बीन यूज करून झाल्याच्या नंतर ऍक्शन यूज करायची आहे तुम्हाला, जी कोणती तुमची ऍक्शन आहे. जसं इथे आपण अभ्यास करण्याबद्दल बोलत होतो ना, दॅट्स वाय स्टडी ही ऍक्शन आपण यूज केली आणि त्या ऍक्शनला तुम्हाला आयएनजी लावायचा आहे. जो बेस फॉर्म असतो आपल्या वर्बचा, ऍक्शनचा जो किंवा ऍक्शन वर्डचा जो बेस फॉर्म असतो पहिला फॉर्म, त्या फॉर्मला तुम्हाला आयएनजी लावायचा आहे. जसं की स्टडी हा बेस फॉर्म आहे ना, पहिला फॉर्म पहिला टाईप, तर त्याला आपण आयएनजी लावला, स्टडिंग झाला तो. सो आयएनजी लावा तो जो आहे तो बेस फॉर्म जो आहे त्याला. आणि पुढे तुम्हाला काय करायचं आहे, ज्या काही तुमच्या एक्स्ट्रा डिटेल्स असतील ना त्या एक्स्ट्रा डिटेल्स तुम्ही काय करा पुढे यूज करा. समजतंय. आता हे आपण लक्षात घेऊयात की हॅव बीन आणि हॅज बीन कुठे यूज करायचा ते. ओके, हॅव बीन कुठे यूज करायचा आणि हॅज बीन कुठे यूज करायचा ते बघूयात आपण. तर सपोज तुमचे सब्जेक्ट्स असतील आय, यू, वी, दे, जस्ट प्लुरल, तर यूज करा हॅव बीन. आणि सपोज जर तुमचे सब्जेक्ट्स किंवा तुमचे व्यक्ती ज्याच्याबद्दल बोलताय ते जर असतील ही, शी किंवा एकच व्यक्ती, सिंग्युलर नाउन यूज करतो इथे मी, फक्त एक व्यक्ती, एकमेव व्यक्ती. सो इन दॅट केस तुम्हाला यूज करायचं आहे हॅज बीन. ओके, तर ही गोष्ट हॅव बीन किंवा हॅज बीन यूज करणं हे सगळ्याच प्रकारच्या सेंटेन्समध्ये कंटिन्यू राहणार आहे. पॉझिटिव्हमध्ये सुद्धा आय, यू, वी, दे यांना हॅव बीन यूज होणार आहे. ही, शी आणि सिंग्युलर नाउन म्हणजे एकच व्यक्ती, जसं की फक्त सुरेश, फक्त महेश, फक्त सूरज, ओके, फक्त रोहन. तर अशा प्रकारची एक 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 नावं असतील तर इथं हॅज बीन यूज होणार आहे. पॉझिटिव्हसाठी सुद्धा, निगेटिव्हसाठी सुद्धा आणि क्वेश्चन्समध्ये सुद्धा. दोन्हीही टाईपचे क्वेश्चन्स, येस नो टाईपचे पण व WH टाईपचे क्वेश्चन्स पण, सगळीकडे हा समान रूल असणार आहे. हॅव बीन जो आहे तो या सर्वांना, हॅज बीन जो आहे तो या सर्वांना म्हणजे या तिघांना यूज करायचा आहे तुम्हाला. फाईन. एवढं क्लिअर झालं हॅव बीन कुठे यूज करायचा व हॅज बीन कुठे यूज करायचा ते कंपल्सरी यूज करावं लागणार आहे, लक्षात ठेवा तुम्हाला. आणि हे तुम्हाला इंटरचेंज करायचं नाहीये, म्हणजे हे इथं असं नाही चालणार. हॅव बीन हा आय, यू, वी, दे यांच्यासाठीच यूज करायचा आहे. व हॅज बीन जो आहे तो ही, शी व सिंग्युलर नाउन म्हणजे एकच व्यक्ती याच्यासाठीच यूज करायचा आहे. आणि कंपल्सरी तुम्हाला वर्ब आयएनजी यूज करायचा आहे, म्हणजे ऍक्शनला आयएनजी हा तुम्हाला लावावाच लागणार आहे. क्लिअर ठेवा तुम्ही. आणि मग पुढे जे काय असतील ते एक्स्ट्रा डिटेल्स यूज करा. तर आता आपण वाक्य बघूयात. जसं की मी पहिलं वाक्य बोललो होतो काय, आय हॅव बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 2 hours. आय हॅव बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 2 hours. याचा अर्थ काय तर मी 2 तास झाले
इंग्लिश शिकत आहे किंवा मी 2 तास झाले इंग्लिशचा अभ्यास करत आहे. फाईन. पुढचं वाक्य आपलं दुसऱ्या नंबरचं, शी हॅज बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. शी हॅज बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. याचा अर्थ आहे की ती सकाळपासून जे ते काम करत आहे. ती सकाळपासून काम करत आहे. बघा, ऍक्शन जे ते कधी सुरू झाली, सकाळपासून सुरू झाली आहे. आणि याचा इनडायरेक्ट मिनिंग असा आहे की ती ऍक्शन अजून सुद्धा चालूच आहे. ठीक आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सची केस अशी असती की ऍक्शन सुरू झालेली आहे व ऍक्शन अजून सुद्धा चालूच आहे. ऍक्शन काही स्टॉप झालेली नाहीये. सो ती सकाळपासून काम करत आहे व अजून सुद्धा ती कामच करतीये. ठीक आहे. वरची पण केस सेम, की मी जे आहे ना ते 3 तास झाले, सॉरी 2 तास आहेत, मी जे ते 2 तास झाले अभ्यास करतोय आणि अजून सुद्धा माझा अभ्यास हा चालूच आहे. मी काय स्टॉप केलेला नाहीये अभ्यास. फाईन. आता इथे अजून एक गोष्ट बघा ऑब्झर्व करण्यासारखी. काय ऑब्झर्व करण्यासारखी गोष्ट आहे ती, तर वरच्या वाक्यामध्ये आपण फॉर यूज केलं अँड खालच्या वाक्यामध्ये आपण सिन्स यूज केलाय. ओके. वरच्या वाक्यात काय यूज झाले, फॉर, आणि खालच्या वाक्यात काय यूज झाले, तर सिन्स यूज झाले. तर हा एक डिफरन्स आपण काय करूयात, समजून घेऊयात. बघा, मी सुरुवातीलाच म्हटलं होतं तुम्हाला काय, की तुम्हाला थोडा पण व्हिडिओ स्किप करायचा नाहीये, बिकॉज जसं नवीन गोष्टी येतील सेंटेन्सेस मध्ये तसं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे महत्वाच्या गोष्टी. ठीक आहे. सो दॅट्स वाय तुम्हाला थोडं पण स्किप करायचा नाहीये व्हिडिओ. तर आता आपण डिफरन्स जाणून घेऊयात फॉर मध्ये आणि सिन्स मध्ये. हे दोघं काय आहेत, इथं 2 वेगवेगळ्या गोष्टी का यूज केल्या. तर बघा, फॉरचा काय अर्थ असतो माहितीये का, फॉरचा अर्थ असतो की ड्युरेशन. तुम्हाला ज्यावेळेस ड्युरेशन सांगायचंय, ज्यावेळेस तुम्हाला कालावधी सांगायचा आहे, त्यावेळेस तुम्ही यूज करा फॉर. जसं की इथे बघा 2 तास झाले, इथं कालावधी सांगितलाय, इथं ड्युरेशन सांगितलेलं आहे की 2 तास झाले, फॉर 2 hours. ठीक आहे. 3 महिने झाले, फॉर 3 months. 2 वर्ष झाली, फॉर 2 hours. ज्याच्या वेळेस तुम्हाला कालावधी सांगायचा आहे, ड्युरेशन सांगायचं आहे, एवढे एवढे दिवस, एवढे एवढे महिने, एवढे एवढे तास झाले, ठीक आहे, किंवा एवढे एवढे वर्ष झाले, त्यावेळेस तुम्हाला फॉर यूज करायचा आहे. त्यावेळेस काय यूज करायचं तुम्हाला, फॉर. सो मी इथे लिहितो बघा बॉक्समध्ये, फॉर हे ड्युरेशन साठी आपण यूज करतो, ड्युरेशन. ठीक आहे. कालावधी. अँड सिन्स काय आहे, तर सिन्स म्हणजे एखादी गोष्ट कधी सुरू झाली, कोठून सुरू झाली, स्टार्टिंग पॉइंट सांगण्यासाठी. जसं की इथे बघा सांगितलं गेलंय काय, सिन्स मॉर्निंग. सिन्स मॉर्निंग म्हणजेच काय, तर सकाळपासून, सकाळपासून. ठीक आहे. आपण म्हणतो मी सकाळपासून हे करतोय, मी दुपारपासून इथे उभा आहे, किंवा मी 2022 पासून या कंपनीमध्ये काम करत आहे, मी सोमवारपासून या प्रोजेक्टवरती काम करतोय. बघा इथं काय सांगितलं जातंय, सुरुवात कोठून झाली, ते स्टार्ट कोठून केलं, ते कधीपासून सुरुवात झाली ते कोण सांगतो आपल्याला, तर सिन्स सांगतो. ओके. मी इथे लिहितो सिन्स स्टार्टिंग पॉइंट लिहितो मी. ठीक आहे. स्टार्टिंग पॉइंट, सुरुवात, सुरुवात कधी झाली ते. ओके. सो क्लिअरली लक्षात ठेवा, फॉर यूज करायचं आहे ड्युरेशनसाठी, कालावधी सांगण्यासाठी, किती दिवस झाले, किती तास झाले, किती आठवडे झाले, किंवा किती महिने झाले, किंवा किती वर्ष झाले. ओके. आणि सिन्स हा कुठे यूज करायचा आहे, एखादी गोष्टीची सुरुवात कधी झाली, सकाळपासून झाली, दुपारपासून झाली, सोमवारपासून झाली, मंगळवारपासून त्या गोष्टी सुरुवात झाली, 2022 पासून सुरुवात झाली, किंवा 2023 पासून सुरुवात झाली. ठीक आहे. पासून, एखाद्या स्टार्टिंग पॉइंट पासून अशी अशी सुरुवात झाली हे सांगण्यासाठी काय, तर सिन्स.
सो हे लक्षात ठेवा. जसे जसे आपण वाक्य जे आहे ना ते पाहणार आहोत ना, तसं तुमचं हे एकदम क्लिअर होऊन जाईल, पाठच होऊन जाईल तुमचं हे. ओके, सो आपण आता सेंटेन्सेस बघूया. पुढे, वी हॅव बीन वेटिंग फॉर द बस फॉर 30 minutes. वी हॅव बीन वेटिंग फॉर द बस फॉर 30 minutes. आता याचा अर्थ काय आहे, तर आम्ही 30 मिनिट झाले कशाची वाट पाहतोय, तर बसची वाट जे ते पाहतोय आम्ही. ठीक आहे, आम्ही 30 मिनिट झाली बसची वाट पाहत आहे. म्हणजे बघा, यांना 30 मिनिट झाले की हे बसची वाट पाहत आहेत व अजून सुद्धा बसची हे वाटच पाहत आहेत. बस काय अजून आलेली नाही. हे आपल्याला कशावरून समजतंय, तर हे वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, तर अशी एखादी गोष्ट जी की बऱ्याच वेळ झालं चालू आहे व ती अजून सुद्धा चालूच आहे, ती काय थांबलेली नाहीये. मग इथं यांचा जो वेट आहे तो 30 मिनिट झालं चालू झालाय, म्हणजे यांचं वाट पाहणं हे 30 मिनिट झालं चालू झालेलं आहे व वाट पाहणं अजून काय थांबलेलं नाहीये. ठीक आहे, कशाची वाट पाहतात ते, बसची वाट पाहतात ते. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं सेंटेन्स आहे, त्याच्यामुळं याचा अर्थ काय, तर ती गोष्ट अजून सुद्धा चालूच आहे, बस काय आलेली नाहीये. फाईन. बघा, ड्युरेशन होतं 30 मिनिट्स म्हणून आपण फॉर यूज केलं. ठीक आहे, कालावधी. पुढचं वाक्य, ही हॅज बीन लिव्हिंग इन पुणे सिन्स 2020. ही हॅज बीन लिव्हिंग इन पुणे सिन्स 2020. काय अर्थ आहे याचा, तर तो पुण्यामध्ये 2020 पासून राहत आहे. तो पुण्यामध्ये 2020 पासून राहत आहे. बघा, इथे कधीपासून राहत आहे हे सांगितलं. स्टार्टिंग पॉइंट काय, स्टार्टिंग पॉइंट होता 2020, म्हणून आपण काय यूज केलं, तर सिन्स यूज केलं. ठीक आहे, सिन्स 2020, 2020 पासून. ओके, समजते मी काय म्हणतोय. आणि हे जे आता आपण सेंटेन्सेस पाहिले, 4 सेंटेन्सेस, हे 4 सेंटेन्सेस फर्स्ट कंडिशन वरती बेस्ड होते. कुठली फर्स्ट कंडिशन, ऍक्शन स्टार्टेड इन द पास्ट अँड इज स्टील कंटिन्युइंग. ऍक्शन पास्ट मध्ये जे ते सुरू झाली आणि अजून सुद्धा ऍक्शन चालूच आहे. कारण की बघा ना, इथे तो 2020 पासून जे ते पुण्यामध्ये राहतोय आणि अजून सुद्धा तो पुण्यामध्ये राहतच आहे. ज्या अर्थी हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सेंटेन्स आहे, त्या अर्थी ऍक्शन हे अजून पण चालूच आहे. ठीक आहे, पुढचं वाक्य, दे हॅव बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 3 hours. दे हॅव बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 3 hours. तुम्हाला काही मुलं दिसतात ते क्रिकेट खेळताना आणि तुम्ही परत आले 1-2-3 तासाने, परत पाहिलं तुम्ही की मुलं अजून पण खेळतात ते, आणि तुम्ही वेळ पाहताय तर 3 तास झाले ते क्रिकेट खेळत आहेत. ठीक आहे, किती तास झाले, 3 तास झाले. मग तुम्ही हेच सांगताय काय, तर दे हॅव बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 3 hours. ते 3 तास झाले क्रिकेट खेळत आहेत. आणि इथं कालावधी सांगितला बघा, किती, तर 3 तास झाले. 3 तासाचा कालावधी, ड्युरेशन. दॅट्स वाय काय यूज केलं, फॉर यूज केलेलं आहे. आणि कंडिशन काय, तर ऍक्शन पास्ट मध्ये स्टार्ट झाली व ती पास्ट मधली ऍक्शन अजून सुद्धा चालूच आहे. म्हणजे ते 3 तास झालं खेळत आहेत आणि अजून सुद्धा त्यांचं खेळणं हे चालूच आहे, स्टॉप काय झालेलं नाही. फाईन. पुढचं वाक्य, I have been learning spoken English for 6 months. I have been learning spoken English for 6 months. याचा अर्थ आहे की 6 महिने झाले मी स्पोकन इंग्लिश शिकत आहे. ठीक आहे, किती महिने झाले मला स्पोकन इंग्लिश शिकतोय मी, 6 महिने. व हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असल्यामुळं याचा अर्थ इनडायरेक्टली काय झाला, तर हा व्यक्ती अजून सुद्धा इंग्लिश शिकतोयच. ठीक आहे, ही कंडिशन नेहमी क्लिअरली डोक्यात ठेवायची तुमच्या. काय, तर ज्या अर्थी एखादं वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करून सांगितलं असेल कोणी, तर त्याचा इनडायरेक्ट मिनिंग असा असतो की हा तेवढ्या दिवस किंवा तेवढ्या वेळेपासून ती गोष्ट तर चालू आहेच आहे, पण ती गोष्ट अजून सुद्धा कंटिन्युअसली चालूच आहे, ती गोष्ट काही थांबलेली नाहीये. तर ही गोष्ट पक्की तुमच्या डोक्यामध्ये करून ठेवा तुम्ही, की ऍक्शन ही चालूच असते, थांबलेली नसते. फाईन. पुढचं वाक्य आपलं, शी हॅज बीन टीचिंग इन द स्कूल सिन्स 2022. शी हॅज बीन टीचिंग इन द स्कूल सिन्स 2022. ती या स्कूलमध्ये, ती या शाळेमध्ये 2022 पासून शिकवत आहे.
ओके, याचा अर्थ ती अजून सुद्धा शिकवतच आहे स्कूलमध्ये. फाईन. बघा सेन्स यूज केला कारण की आपल्याला स्टार्टिंग पॉइंट सांगायचा होता. कधी? तर 2022 पासून, म्हणून आपण सेन्स यूज केला. पुढचं वाक्य आपलं, वी हॅव बीन प्रिपेअरिंग फॉर द एक्झाम फॉर अ वीक. वी हॅव बीन प्रिपेअरिंग फॉर द एक्झाम फॉर अ वीक. ड्युरेशन सांगितलंय काय? तर आम्ही एक्झामसाठी 1 आठवडा झालं प्रिपरेशन करतोय. ठीक आहे, किती दिवस झाले? तर 1 आठवडा झाला आम्ही काय करतोय? तर एक्झामचं प्रिपरेशन करतोय. प्रिपरेशन अजून सुद्धा चालूच आहे. ओके, बघा हॅव बीन आणि हॅज बीन हे ठरल्याप्रमाणे आपण प्रत्येक वाक्यामध्ये यूज केलं आहे. जसं की यांना आपण काय करतो? हॅव बीन यूज करतो, व यांना आपण हॅज बीन यूज करतो. आणि याच रूलच्या अनुसार आपण वाक्यांमध्ये हॅव बीन व हॅज बीन जे ते यूज केलेलं आहे हे पण ऑब्झर्व करा तुम्ही. ओके, पुढचं वाक्य, आय एम टायर्ड बिकॉज आय हॅव बीन वर्किंग ऑल डे. आय एम टायर्ड बिकॉज आय हॅव बीन वर्किंग ऑल डे. मी थकलो आहे. का थकलो आहे? तर मी दिवसभर काम करत आहे. ठीक आहे, मी दिवसभर काय करतोय? तर मी काम करतोय, त्याच्यामुळे मी थकलो आहे. कंडिशन वेगळी. आता बघा इथे इथे दुसरी कंडिशन यूज झाली आहे. काय सेकंड कंडिशन होते आपली? प्रेझेंट रिझल्ट फॉर कंटिन्युअस ऍक्शन. प्रेझेंट रिझल्ट फॉर कंटिन्युअस ऍक्शन म्हणजेच एखादी ऍक्शन कंटिन्युअसली चालू आहे आणि त्याचा एक परिणाम दिसतोय, त्याचा एक रिझल्ट दिसतोय. तर या वाक्यामध्ये बघा रिझल्ट दिसतोय तुम्हाला. काय रिझल्ट दिसतोय? तर आय एम टायर्ड, मी थकलो आहे. ठीक आहे, मी थकलो आहे. थकलेला रिझल्ट, हा जो व्यक्ती आहे तो थकलाय, हा रिझल्ट आहे कोणत्या ऍक्शनचा? तर एक ऍक्शन कंटिन्युअसली चालू आहे, आय हॅव बीन वर्किंग ऑल डे. हा जो व्यक्ती आहे तो दिवसभर काम करत आहे, म्हणजे कंटिन्युअस ऍक्शन चालू आहे दिवसभर काम करण्याची. अजून सुद्धा तो कामच करतोय. बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं जर वाक्य आहे तर याचा अर्थ अजून सुद्धा ती प्रक्रिया चालूच आहे काम करण्याची, पण हा थकलेला आहे. ठीक आहे, त्याचा रिझल्ट काय? तर तो थकला आहे. ठीक आहे, तर आता आपलं पुढचं सेंटेन्स, शी इज स्वेटिंग बिकॉज शी हॅज बीन रनिंग. शी इज स्वेटिंग बिकॉज शी हॅज बीन रनिंग. याचा अर्थ आहे की ती स्वेट होत आहे. स्वेट म्हणजे काय? तर घाम येणे. तिला घाम येत आहे. का घाम येतोय? तर ती रनिंग करत आहे. ओके, ती रनिंग करत आहे, त्याच्यामुळे तिला घाम येत आहे. बघा कंटिन्युअस ऍक्शन चालू आहे रनिंग करण्याची, अजून सुद्धा रनिंग चालू आहे आणि त्याचा रिझल्ट म्हणजे त्या कंटिन्युअस ऍक्शनचा रिझल्ट काय आहे? तर तिला घाम येतोय. ठीक आहे, म्हणजे ऍक्शन कंटिन्युअसली चालू आहे म्हणून तो परिणाम दिसतोय. तर बघा अशा प्रकारची वाक्य बनवण्यासाठी कुठली? तर या सेकंड कंडिशन मधली वाक्य की ज्याच्यामध्ये कंटिन्युअस ऍक्शन आहे आणि त्याचा एक काहीतरी रिझल्ट दिसतोय, काहीतरी एक परिणाम दिसतोय. तर अशी वाक्य बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तर रिझल्ट सुरुवातीला यूज करायचा आहे. जसं की इथं आय एम टायर्ड, मी थकलो आहे, हा रिझल्ट आहे. देन काय करा तुम्ही? बिकॉज यूज करा. रिझल्टच्या नंतर काय यूज करायचं आहे? बिकॉज यूज करायचं आहे. बिकॉज यूज करून झाल्याच्या नंतर तुमची कंटिन्युअस ऍक्शन आपण सेम फॉर्मॅटमध्ये यूज करणार आहे, जे की आपण सुरुवातीपासून पाहत आलोय. ठीक आहे, सुरुवातीलाच मी फॉर्मॅट बद्दल चर्चा केली आहे की काय फॉर्मॅट असणार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या वाक्याचा. सो सेम त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला काय करायचं आहे? कंटिन्युअस ऍक्शन जे आहे ते इथं बोलायची आहे. ओके, रिझल्ट यूज करा. इथे पण बघा रिझल्ट यूज केलाय. शी इज स्वेटिंग, काय होतंय? तर तिला घाम येतोय. शी इज स्वेटिंग, तिला घाम येतोय. कारण दिला आपण बघा, बिकॉज यूज करा. पुढे ऍक्शनच्या पुढे आपण काय केलं? सॉरी, रिझल्टच्या पुढे आपण काय केलं? बिकॉज यूज केला. आणि बिकॉजच्या नंतर काय यूज करायचं तुम्हाला? जी कंटिन्युअस ऍक्शन चालू आहे ती यूज करायची. जसं की इथं पण यूज केलं आपण बघा, शी हॅज बीन रनिंग, ती पळत आहे. ठीक आहे, बिकॉज शी हॅज बीन रनिंग, कारण ती पळत आहे कंटिन्युअसली. फाईन. तर आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल की काय स्ट्रक्चर असणार आहे ते कंटिन्युअस ऍक्शन आणि त्याचा रिझल्टचं. ओके, रिझल्ट आधी यूज करतो आपण, नेहमी लक्षात ठेवा वाक्य बोलताना. रिझल्ट आधी यूज करा, रिझल्टच्या नंतर बिकॉज यूज करा, आणि ज्या गोष्टीचा रिझल्ट आहे, ज्या ऍक्शनमुळे तो रिझल्ट येतोय ती कंटिन्युअस ऍक्शन पुढे यूज करायची तुम्हाला. पुढचं वाक्य आपलं, His clothes are dirty. His clothes are dirty because he has been playing football.
ओके, हिज क्लोथ्स आर डर्टी बिकॉज ही हॅज बीन प्लेइंग फुटबॉल. त्याचे कपडे हे घाण झालेत. ठीक आहे, त्याचे कपडे घाण झालेत. का घाण झालेत? कारण तो फुटबॉल जो आहे तो खेळत आहे. ठीक आहे, तुम्हाला एक रिझल्ट दिसतोय. काय रिझल्ट दिसतोय? की त्याचे कपडे जे ते घाण झालेत, त्याचे कपडे घाण आहेत. का घाण झाले त्याचे कपडे? कारण की तो फुटबॉल खेळतोय आणि कंटिन्युअसली खेळतोय फुटबॉल. अजून सुद्धा तो फुटबॉलच खेळतोय. ओके, बघा काय केलं आपण, रिझल्ट दाखवला, काय रिझल्ट आहे तो, आणि त्याच्यानंतर कशामुळे तो रिझल्ट आहे ती ऍक्शन सुद्धा आपण इथं दाखवली बिकॉज यूज करून. फाईन. पुढचं वाक्य आपलं, दे आर हंग्री बिकॉज दे हॅव बीन ट्रॅव्हलिंग सिन्स मॉर्निंग. दे आर हंग्री बिकॉज दे हॅव बीन ट्रॅव्हलिंग सिन्स मॉर्निंग. त्यांना भूक लागलेली आहे, ते भुकेजलेले आहेत. का भुकेजलेले आहेत ते? बिकॉज ते ट्रॅव्हलिंग करत आहेत. कधीपासून? तर सकाळपासून. ओके, ते सकाळपासून जे ते ट्रॅव्हलिंग करत आहेत, त्याच्यामुळे ते भुकेजलेले आहेत. बघा रिझल्ट सांगितला, काय रिझल्ट? भुकेजलेले आहेत ते, हा रिझल्ट आपण सांगितला. आणि कशामुळे भुकेजलेले आहेत? कुठली ऍक्शन चालू आहे कंटिन्युअसली? तर सकाळपासून कंटिन्युअसली ट्रॅव्हल करण्याची ऍक्शन ही त्यांच्याकडून चालू आहे. समजतंय मी काय म्हणतोय ते? ओके, पुढचं वाक्य आपलं, माय आईज आर हर्टिंग बिकॉज आय हॅव बीन युझिंग माय मोबाईल फॉर अ लॉंग टाइम. बघा काय वाक्य आहे आपलं, तर माय आईज आर हर्टिंग. इथं रिझल्ट आहे. काय रिझल्ट आहे? तर माझे डोळे हे दुखत आहेत. ठीक आहे, माझे डोळे दुखत आहेत. का दुखत आहेत? बिकॉज दे हॅव बीन बिकॉज आय हॅव बीन युझिंग माय मोबाईल फॉर अ लॉंग टाइम. बिकॉज आय हॅव बीन युझिंग माय मोबाईल फॉर अ लॉंग टाइम. कारण की मी माझा मोबाईल जो आहे तो बराच वेळ झालं, बऱ्याच काळ झालं यूज करतोय. ठीक आहे, मी माझा मोबाईल बऱ्याच वेळ झाला यूज करतोय, त्याच्यामुळे काय होतंय, तर माझे डोळे जे आहेत ते दुखत आहेत. तर डोळे दुखण्याचा रिझल्ट कशामुळे? तर कंटिन्युअसली मोबाईल यूज करण्यामुळे. फाईन. पुढचं वाक्य आपलं, शी इज आउट ऑफ ब्रेथ बिकॉज शी हॅज बीन क्लाइम्बिंग द स्टेअर्स. ओके, काय वाक्य? शी इज आउट ऑफ ब्रेथ बिकॉज ही हॅज बीन क्लाइम्बिंग द स्टेअर्स. आता इथे याचा अर्थ आहे की त्याचा दम छाटत आहे. ठीक आहे, दम छाटणे. दम छाटणे म्हणजे काय? तर आउट ऑफ ब्रेथ. तर त्याचा दम छाटत आहे, हा रिझल्ट आहे. कुठल्या ऍक्शनचा? कशामुळे? तर तो स्टेअर्स जे आहेत ना ते चढत आहे. म्हणजे तो पायऱ्या चढत आहे. अजून पण तो पायऱ्या चढतोय बिकॉज हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा सेंटेन्स आहे ना. याचा अर्थ काय? अजून पण ते ऍक्शन चालू आहे. तो अजून पण पायऱ्या जे ते चढतोय आणि पायऱ्या चढल्यामुळं त्याचा जो रिझल्ट आहे तो काय आहे? तर त्याचा दम जो आहे तो छाटतोय. ठीक आहे, त्याला खूप दम लागलेला आहे, त्याला श्वास घेता येत नाही प्रॉपरली. पुढचं वाक्य आपलं, वी आर एक्झॉस्टेड बिकॉज वी हॅव बीन क्लिनिंग द हाऊस सिन्स मॉर्निंग. ठीक आहे, तर बघा काय वाक्य आहे, वी आर एक्झॉस्टेड. आता एक्झॉस्टेड म्हणजे काय? तर याचा अर्थ असतो की खूप जास्त थकलेला. टायर्ड एक ठीक आहे, टायर्ड म्हणजे थकलेला असतो. ठीक आहे, जास्त थकलेला असू शकतो. पण एक्झॉस्टेड म्हणजे काय? तर एवढा थकलाय तो व्यक्ती, एवढा थकलाय की आता त्याच्यामध्ये काम करण्याची शक्तीच उरलेली नाहीये. एवढा तो व्यक्ती थकलाय. एक्झॉस्टेड म्हणजे खूपच थकलेला. ओके, सो वी आर एक्झॉस्टेड. आम्ही खूपच थकलेलो आहोत. का? बिकॉज वी हॅव बीन क्लिनिंग द हाऊस सिन्स मॉर्निंग. कारण की आम्ही सकाळपासून घर स्वच्छ करत आहोत. बघा, घर स्वच्छ करण्याची प्रक्रिया अजून सुद्धा चालू आहे. ज्या अर्थी हे सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे, त्या अर्थी ऍक्शन हे अजून सुद्धा चालूच असणार आहे. बघा, तुम्हाला मी प्रत्येक सेंटेन्स नंतर वारंवार ही कंडिशन सुद्धा सांगतोय. कारण की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा याच कंडिशनवरती बेस्ड आहे की एखादी गोष्ट चालू आहे बऱ्याच काळापासून आणि ती गोष्ट अजून सुद्धा चालूच आहे. ओके, सो आपण इथपर्यंत काय केलं, तर आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सेस कव्हर केले
and now we are going to cover the negative sentences. Fine. So negative sentences बघूयात आपण. आपलं पहिलं सेंटेन्स निगेटिव्ह आलं. काय आहे वाक्य? तर आय हॅव नॉट बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 2 hours. काय अर्थ आहे? तर मी 2 तास झाले इंग्लिशचा अभ्यास करत नाहीये. ओके, आय हॅव नॉट बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 2 hours म्हणजे 2 तास झाले इंग्लिशचा अभ्यास करत नाहीये. आता बघा इथं सेंटेन्स कसं बिल्ड करायचं किंवा सेंटेन्स कसं स्ट्रक्चराइज करायचं, वाक्य कसं बनवायचं हे. तर याच्यात आपण काय करत असतो, तर सुरुवातीला व्यक्तीचा उल्लेख करत असतो. ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय ना आपण त्या व्यक्तीचा उल्लेख करायचा आहे सुरुवातीला. ठीक आहे. आणि व्यक्तीच्या अनुसार आपण पुढे हॅव नॉट बीन किंवा हॅज नॉट बीन यूज करणार आहोत. तर दाखवतो कुठे यूज करायचं ते. तर लक्षात घ्या, तुमचे सब्जेक्ट्स जर आय यू वी दे हे असतील तर मग यूज करा हॅव नॉट बीन. तुमचे सब्जेक्ट्स असतील ही शी किंवा एकच व्यक्ती तर मग तुम्ही यूज करा हॅज नॉट बीन. ओके, समजतंय? सब्जेक्ट म्हणजेच काय? व्यक्ती. तुम्ही जर अशा व्यक्तीबद्दल बोलताय जसं की आय यू वी दे यांच्याबद्दल जर तुम्ही बोलत असताल तर तुम्हाला काय करायचं आहे? हॅव नॉट बीन यूज करायचं आहे. ठीक आहे, यांच्यापैकी कुठल्या एका व्यक्तीचा उल्लेख असेल वाक्यामध्ये तर. आणि सपोज तुम्ही जर ही शी व सिंग्युलर पर्सन या व्यक्तींबद्दल बोलत असताल तर तुम्हाला तिथे यूज करायचं आहे हॅज नॉट बीन. ठीक आहे, याच्यामध्ये काहीच चेंजेस होणार नाहीत, ॲज इट इज हे असं तुम्हाला यूज करायचं आहे. मग तुम्ही हॅव नॉट बीन किंवा हॅज नॉट बीन यूज करून झाल्याच्या नंतर यूज करायचं आहे ॲक्शन विथ आयएनजी. ठीक आहे, तुमची जी कोणती ॲक्शन आहे त्या ॲक्शनला काय करा? आयएनजी लावा. जसं की स्टडी ही तुमची ॲक्शन आहे, त्याला आयएनजी लावा, स्टडिंग होऊन जाईल. ठीक आहे, सो ॲक्शन यूज करा तुम्ही. ॲक्शन यूज करून झाल्याच्या नंतर पुढच्या डिटेल्स, जसं की इथं डिटेल्स काय होत्या? तर इंग्लिशचा अभ्यास करत नव्हतो. ठीक आहे, मी इंग्लिशचा अभ्यास करत नव्हतो. किती तासासाठी? तर 2 तासासाठी. ते पुढे मेन्शन करायचंय. ओके, सो व्यक्तीचा उल्लेख केल्याच्या नंतर व्यक्तीवर डिपेंड आहे हॅव नॉट बीन किंवा हॅज नॉट बीन. सो हॅव नॉट बीन किंवा हॅज नॉट बीन यूज करा. त्याच्यानंतर ज्या ऍक्शन बद्दल बोलताय तुम्ही, ठीक आहे, आता इथं निगेटिव्ह आहे म्हटल्यावरती ऍक्शन करत नाहीये असा अर्थ होणार आहे. ठीक आहे, सो ज्या ऍक्शन बद्दल बोलताय, जे ऍक्शन करत नाहीये हे सांगायचं आहे तुम्हाला, ते ऍक्शन मेन्शन करा. ते ऍक्शन मेन्शन केल्यावरती एक्स्ट्रा डिटेल्स येते. फाईन. सो आय हॅव नॉट बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 2 hours. 2 तास झाले इंग्लिश शिकत नाहीये. आता याच्यात कसं असतं माहितीये का? एखादी गोष्ट तुम्ही करत नसता, ठीक आहे, तुम्ही एक ड्युरेशन सांगत असता, जसं की इथे ड्युरेशन सांगितलंय काय? 2 तासांचं. ती ऍक्शन 2 तास झालं होत नाहीये. ठीक आहे, निगेटिव्ह मध्ये आपण एखादी गोष्ट किती कालावधीसाठी होत नाहीये हे सांगत असतो किंवा एखादी ऍक्शन, एखादी प्रक्रिया ही कधीपासून होत नाहीये हे सांगत असतो. आणि याच्यामध्ये मजेशीर गोष्ट अशी असते की आपण हे तर सांगतोय की ठीक आहे ही ऍक्शन जे ती एवढा वेळ झालं होत नाहीये, त्याची कंटिन्युटी ही चालू असते. लक्षात ठेवा, म्हणजे ऍक्शन न होण्याची कंटिन्युटी ही अजूनपर्यंत आहे. म्हणजे 2 तास झालं मी अभ्यास करत नाहीये व अजून सुद्धा मी अभ्यास करत नाहीये. ठीक आहे, ही मजेशीर गोष्ट आहे. फाईन. किंवा एखादी गोष्ट आपण अशा सांगतोय की मी 2022 पासून इंग्लिश बोलत नाहीये. ठीक आहे, 2022 पासून इंग्लिश बोलत नाहीये. बघा, 2022 पासून इंग्लिश बोलण्याची प्रक्रिया ही थांबलेली, म्हणजे ती गोष्ट ऑलमोस्ट तो व्यक्ती करतच नाहीये आणि त्याची कंटिन्युटी ही आज सुद्धा चालू आहे. म्हणजे तो व्यक्ती आज सुद्धा इंग्लिश बोलत नाहीये. जसं पॉझिटिव्ह मध्ये काय असतं, एखादी ऍक्शन मी एवढ्या टायमापासून करतोय किंवा एवढा वेळ झाला ती ऍक्शन मी करतोय व अजून सुद्धा ती ऍक्शन चालूच आहे. तसंच निगेटिव्ह मध्ये पण काय असतं, तर एखादी ऍक्शन, एखादी गोष्ट मी एवढा काळ झालं, एवढा कालावधी झालं मी करत नाहीये किंवा या वेळेपासून मी ती गोष्ट करत नाहीये आणि अजून सुद्धा मी ती गोष्ट करत नाहीच आहे. समजतंय? दोन्ही ठिकाणी त्यांच्या कंटिन्युटीज ह्या चालू राहणार आहेत. फाईन. तर आता आपलं पुढचं वाक्य बघूयात आपण. शी हॅज नॉट बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. शी हॅज नॉट बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. याचा अर्थ आहे की ती सकाळपासून काम करत नाहीये. ती सकाळपासून काम करत नाहीये.
आता बघा, काम करण्याची ऍक्शन कधीपासून स्टॉप झाली आहे? सकाळपासून स्टॉप झालेली आहे. व ती जी स्टॉप झालेली ऍक्शन आहे ना, ती अजून सुद्धा स्टॉप आहे. ती अजून सुद्धा ऍक्शन थांबलेलीच आहे. ती व्यक्ती अजून सुद्धा काम करत नाहीच आहे. समजतंय? पुढे, वी हॅव नॉट बीन वेटिंग फॉर द बस फॉर 30 मिनिट्स. वी हॅव नॉट बीन वेटिंग फॉर द बस फॉर 30 मिनिट्स. आता एखाद्या व्यक्तीने तुम्हाला विचारलं की काय झालं, तू बसची वाट पाहतोय का? तुला अर्धा तास झाला का तू बसची वाट पाहतोय? तर तुम्ही अर्धा तास किंवा 30 मिनिट झाले बसची वाटच पाहत नाहीये. तुम्ही काय म्हणणार त्याला की नाही, आम्ही 30 मिनिट झालं वाट पाहत नाहीये बसची. वी हॅव नॉट बीन वेटिंग फॉर द बस फॉर 30 मिनिट्स. आम्ही 30 मिनिटांपासून वाट पाहत नाहीये बसची. ओके. पुढे, he has not been living in Pune since 2020. He has not been living in Pune since 2020. याचा अर्थ आहे की तो पुण्यामध्ये 2020 पासून राहत नाहीये. ठीक आहे, तो पुण्यामध्ये कधीपासून राहत नाहीये? तर 2020 पासून राहत नाहीये. आता इथे 2020 पासून न राहण्याची ऍक्शन चालू आहे. ठीक आहे, न राहणे व ती कंडिशन किंवा ती ऍक्शन अजून सुद्धा ऑन गोईंग आहे न राहण्याची. म्हणजे तो 2020 पासून राहत नव्हता व आजच्या वेळी सुद्धा, आजच्या तारखेला सुद्धा तो पुण्यामध्ये राहतच नाहीये. ओके. तर आता आपलं पुढचं सेंटेन्स, दे हॅव नॉट बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 3 hours. दे हॅव नॉट बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 3 hours. ते 3 तास झाले क्रिकेट खेळत नाहीयेत. आता बघा, अशी मुलं तुमच्या सोसायटीमधली की जी संडे असेल ना, तर ते 4-4, 5-5 तास क्रिकेट खेळतात. आणि तुम्हाला असं दिसलं की ते कंपाऊंडमध्ये क्रिकेट खेळायला आलेले आहेत. ते जे ते थोडेफार खेळले, काही मिनिटांपर्यंत त्यांनी क्रिकेट खेळलं, एक 10-15 मिनिट. आणि असं काय झालं काय माहिती की ते जे ते परत निघून गेली मुलं जे आहेत ते, त्यांचं तिथं बॅट, बॉल, स्टम्प्स आहे तसेच आहेत. आणि तुम्ही पाहताय की 3 तास उलटून गेले आता, पण मुलं काही आलीच नाहीत क्रिकेट खेळायला. म्हणजे त्यांचं क्रिकेट खेळणं कधीपासून थांबलेलं आहे? तर 3 तास झाले त्यांचं क्रिकेट खेळणं हे थांबलेलं आहे व ती लोक अजून सुद्धा आलेली नाहीयेत. अजून सुद्धा ते क्रिकेट खेळणं हे थांबलेलंच आहे. ओके. पुढे, I have not been learning spoken English for 6 months. I have not been learning spoken English for 6 months. याचा अर्थ आहे की मी 6 महिने झालं स्पोकन इंग्लिश शिकत नाहीये. म्हणजे बघा, 6 महिने झालं त्याने स्पोकन इंग्लिश शिकणं बंदच केलंय आणि अजून सुद्धा तो स्पोकन इंग्लिश शिकत नाहीये. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आपलं पुढचं वाक्य, she has not been teaching in this school since 2022. She has not been teaching in this school since 2020. ती 2022 पासून या शाळेमध्ये शिकवत नाहीये. ठीक आहे, म्हणजे बघा, तिने टीचिंग करणं बंद केलं त्या शाळेमध्ये. कधीपासून बंद केलं? तर 2022 पासून. सिन्स 2022, 2022 पासून. आणि याचा अर्थ काय की ती अजून सुद्धा टीचिंग जे ते करत नाहीये. ठीक आहे, आज सुद्धा तिचं टीचिंग करणं ह्या त्या शाळेमध्ये बंदच आहे. ओके. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, वी हॅव नॉट बीन प्रिपेरिंग फॉर द एक्झाम फॉर अ वीक. वी हॅव नॉट बीन प्रिपेरिंग फॉर द एक्झाम फॉर अ वीक. याचा अर्थ आहे की आम्ही 1 आठवडा झालं एक्झामचं किंवा परीक्षेची तयारी करत नाहीये. ठीक आहे, सपोज असं झालं की तुमची कुठली तरी परीक्षा आहे, एक मोठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही देत आहात आणि दररोज खूप जोरात तयारी चालू असते तुमची एक्झामची. तुम्ही दररोज अभ्यास करत असता, पण तुम्ही खूप थकला, तुम्ही खूप कंटाळला आणि तुम्ही गॅप घेतला. आणि तो गॅप एवढ्या दिवसांचा झालाय की आता 1 आठवडा झाला पूर्ण की तुम्ही जे ते एक्झामची तयारी करतच नाहीये, तुम्ही एक्झामचा अभ्यासच करत नाहीये. ठीक आहे, 1 आठवडा झाला आणि आता सुद्धा
तुमचा अभ्यास हा बंदच आहे. ओके, तर लक्षात ठेवा हे जे सेंटेन्सेस होते आतापर्यंतचे आपण हे फर्स्ट कंडिशन वरती बनवले. ऍक्शन स्टार्टेड इन द पास्ट अँड इज स्टील कंटिन्युइंग. तर बघा इथे ऍक्शन एखादी गोष्ट न करण्याची ऍक्शन ही एखाद्या पर्टिक्युलर टाइमला सुरू झाली किंवा ती ऍक्शन न करणे याला एखादा पर्टिक्युलर कालावधी जो आहे तो उलटून गेला व ती गोष्ट अजून सुद्धा कंटिन्यू आहे. ठीक आहे, स्टील कंटिन्युइंग. स्टील कंटिन्युइंग म्हणजे काय, व्हॉट एव्हर जे काय असेल ते, एखादी गोष्ट होतीये ती पण गोष्ट कंटिन्यू राहते व एखादी गोष्ट नाही होते ती पण स्टील कंटिन्युइंग असणार आहे, ती पण कंटिन्यूच चालणार आहे, न होण्याची क्रिया सुद्धा. ओके, तर आता आपण पुढच्या सेंटेन्स कडे वळूयात. वी, हे तर झालं आपलं 23व सेंटेन्स. पुढचं, आय हॅव नॉट बीन वर्किंग हिअर सिन्स जानेवारी. आय हॅव नॉट बीन वर्किंग हिअर सिन्स जानेवारी. याचा अर्थ आहे की मी जानेवारीपासून इथे काम करत नाहीये. ओके, मी कधीपासून काम करत नाही इथे, तर मी जानेवारीपासून इथे काम करत नाहीये. व याचा इनडायरेक्ट मिनिंग काय झाला, तर आज सुद्धा अजून सुद्धा काम न करण्याची प्रक्रिया ही चालूच आहे, म्हणजे अजून सुद्धा माझं काम करणं हे बंदच आहे तिथे. फाईन, पुढचं वाक्य. She has not been living in Pune since 2022. She has not been living in Pune since 2022. ती पुण्यामध्ये 2022 पासून राहत नाहीये. बघा, तिने पुण्यामध्ये राहणं कधी बंद केलं, 2022 मध्ये. व आजच्या डेटला सुद्धा, आजच्या तारखेला सुद्धा ती पुण्यामध्ये राहतच नाहीये. पुण्यात राहण्याची जी क्रिया आहे ती तिची आज सुद्धा थांबलेली आहे. ओके, फाईन. सो आता आपण पुढचं सेंटेन्स बघूया. आय हॅव नॉट बीन स्लीपिंग वेल बिकॉज आय हॅव बीन युझिंग माय मोबाईल लेट नाईट. काय वाक्य आपलं बघा, आय हॅव नॉट बीन स्लीपिंग वेल बिकॉज आय हॅव बीन युझिंग माय मोबाईल लेट नाईट. आता इथे काय सांगितलं जातंय, तर मला जे येते व्यवस्थित झोप लागत नाहीये किंवा मी व्यवस्थित झोपत नाहीये, म्हणजे व्यवस्थित झोप लागत नाहीये ही जी प्रक्रिया आहे ती अजून सुद्धा चालू आहे. आणि याला रिझन काय आहे, ठीक आहे, रिझन काय आहे याचं, तर रिझन असं आहे की बघा इथे आय हॅव बीन युझिंग माय मोबाईल लेट नाईट. याचा अर्थ की मी माझा मोबाईल रात्रभर यूज करत आहे. म्हणजे इथे बघा दोन ऍक्शन्स आहेत. काय दोन ऍक्शन्स आहेत, तर झोप न लागणे व इथे मोबाईल यूज करणे, अशा दोन ऍक्शन्स बद्दल बोललं जातंय. आता ही जी ऍक्शन आहे ना कोणती, आय हॅव बीन युझिंग माय मोबाईल लेट नाईट, म्हणजे मी माझा मोबाईल जो आहे तो रात्रभर यूज करतोय. याचा परिणाम काय माहितीये का, तर आय हॅव नॉट बीन स्लीपिंग वेल. याचा परिणाम हा आहे की मला जे ते झोप लागत नाहीये. ठीक आहे, मला झोप लागत नाही व्यवस्थित. कशामुळे, तर मी लेट नाईट पर्यंत मोबाईल यूज करतोय. आता आपली सेकंड कंडिशन इथं अंमलामध्ये आलेली आहे. काय, तर प्रेझेंट रिझल्ट ऑफ अ कंटिन्युअस ऍक्शन. प्रेझेंट रिझल्ट ऑफ अ कंटिन्युअस ऍक्शन म्हणजे आत्ताचा प्रेझेंट मधला रिझल्ट कंटिन्युअसली केलेल्या ऍक्शनचा. ठीक आहे, आता एक गोष्ट क्लिअर करतो बघा तुमची मी इथे. काय, तर निगेटिव्ह मध्ये आपण काय करत असतो, प्रेझेंट रिझल्ट बद्दल बोलत असतो आपण. ठीक आहे, पण तो रिझल्ट कसा असतो, निगेटिव्ह असतो, नॉट मधला रिझल्ट असतो तो. आणि हा जो रिझल्ट आहे ना, हा रिझल्ट एखाद्या केलेल्या ऍक्शनमुळे असू शकतो किंवा एखाद्या न केलेल्या ऍक्शनमुळे असू शकतो. जसं की इथे बघा एक निगेटिव्ह रिझल्ट आपल्याला दिसतोय. काय, तर आय हॅव नॉट बीन स्लीपिंग वेल, मला झोप लागत नाहीये चांगली. आता हा जो रिझल्ट दिसतोय आपल्याला तो कशामुळे दिसतोय रिझल्ट, तर इथे केलेल्या ऍक्शनमुळे रिझल्ट दिसतोय. काय ऍक्शन केलेली आहे, आय हॅव बीन युझिंग माय मोबाईल लेट नाईट, मी माझा मोबाईल जो आहे तो रात्रभर यूज करतोय. या केलेल्या ऍक्शनचा हा रिझल्ट आहे. ठीक आहे, आता काही सेंटेन्सेस असे सुद्धा असतात की ज्याच्यामध्ये एखादी गोष्ट नाही केली त्याच्यामुळं एखादी गोष्ट नाही झाली. ठीक आहे, एखादी गोष्ट नाही केली म्हणून एखादी गोष्ट आता होत नाहीये, म्हणजे दोन्हीही निगेटिव्ह. ठीक आहे, अशी पण एक केस असते जसं की आता इथं होते बघा, एखादी गोष्ट करतोय, एखादी गोष्ट होतीये म्हणून त्याचा नकारात्मक काहीतरी परिणाम दिसतोय. आणि काही सेंटेन्सेस असे असणार की ज्याच्यामध्ये एखादी गोष्ट नाही करत आहे
त्याच्यामुळं रिझल्ट सुद्धा नाही भेटत आहे. समजतंय मी काय म्हणतोय ते? सो आय होप तुम्हाला कंडिशन्स समजत आहेत, तुम्हाला सिच्युएशन समजत आहेत. लक्षात ठेवा, माझी जी मेथड आहे शिकवण्याची ती संपूर्ण मेथड ही कंडिशन बेस्ड आहे. आणि आपण ज्यावेळेस इंग्लिश शिकतो किंवा जगातली कुठली लँग्वेज शिकतो ना, ते आपण कंडिशन बेस्ड वरती शिकत असतो. त्याच्यामुळे मी कंडिशन बेस्ड खूप शिकवत असतो आणि आपला व्हिडिओ त्याच्यामुळेच लॉंग होत असतो, बिकॉज मी सगळ्या कंडिशन्स तुम्हाला इथे एक्सप्लेन करत असतो. कारण की ज्यावेळेस कंडिशन बसल्या ना डोक्यामध्ये, तिथे आपल्याला म्हणजे जास्त काही एफर्ट्स घ्यायची गरजच नाही. तर बघा, लक्षात ठेवा, डे टू डे लाईफमध्ये सिच्युएशन्सच क्रिएट होत असतात, कंडिशन्सच क्रिएट होत असतात आणि त्या सिच्युएशन्सला पाहून, त्या कंडिशन्सला पाहून आपण बोलत असतो कुठलीही लँग्वेज. मग ती इंग्लिश असू द्यात, मराठी असू द्यात किंवा जगातली कोणतीही लँग्वेज. मला तुम्हाला एक नॅचरल, फ्लुएंट आणि कॉन्फिडंट स्पीकर बनवायचं आहे. दॅट्स वाय तुम्हाला मी खूप जास्त नॅचरल पद्धतीने इंग्लिश शिकवतो. ठीक आहे, बघा लक्षात ठेवा, ग्रामर यूज होतं फक्त पेपर सोडवण्यासाठी. ठीक आहे, तर तुम्ही जर नॅचरल वे मध्ये जर शिकलात ना इंग्लिश, तर तुम्ही इंग्लिश खूप फ्लुएंटली बोलू शकता, एकदम फ्लो मध्ये. जसं मराठी बोलता ना तुम्ही फ्लो मध्ये, सेम तसंच तुम्ही इंग्लिश बोलू शकताय. फाईन, समजते मी काय म्हणतोय ते? तर बघा, आज आपला हा डे 19 आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स खूप अवघड जातो लोकांना, पण बघा मी तुम्हाला गॅरंटी दिली होती सुरुवातीला, काय की तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इथून पुढे शिकायची गरजच लागणार नाही. तुमचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स एवढा ॲक्युरेट आणि एवढा परफेक्ट होऊन जाणार आहे. ओके, सो तुम्हाला असंच तुमचं जर इंग्लिश परफेक्ट करायचं आहे, फ्लुएंट करायचं आहे आणि एक कॉन्फिडंट आणि नॅचरल स्पीकर बनायचं आहे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून जर तुम्ही समजा सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला आणि नक्की तुम्ही नोटिफिकेशन जे ते ऑन करून ठेवा. बिकॉज बघा, अपकमिंग डेजमध्ये खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण कव्हर करणार आहे. बघा, मी तेच टॉपिक्स कव्हर करतोय जे की कम्युनिकेशनमध्ये खूप जास्त यूज केले जातात, जे कम्युनिकेशनसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. असेच टॉपिक्स आपण काय करतोय, जास्तीत जास्त कव्हर करतोय, लक्षात ठेवा. सो अपकमिंग डेजमध्ये असेच इम्पॉर्टंट व्हिडिओज येणार आहेत, जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, जे सगळ्यात जास्त यूज केले जाणारे टॉपिक्स आहेत, त्या टॉपिक्सवरती. समजते मी काय म्हणतोय ते? आणि बघा, अजून एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करतोय मी आता. अनाउन्समेंट अशी आहे की आपण एक कम्युनिटी बनवत आहे व्हॉट्सअपवरती. बघा, तुम्ही ज्यावेळेस मला व्हॉट्सअपवरती मेसेज करताल, माझा नंबर जो आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहे मी. सो तुम्हाला काय करायचंय, माझ्या नंबरवरती हाय मेसेज पाठवायचा आहे. तुमचं नाव वगैरे तिथं पाठवा हाय करून. तुमचा जो नंबर आहे तो कुठेच शेअर केला जाणार नाही, बिकॉज आपण कम्युनिटी बनवतोय. ग्रुपमध्ये नंबर्स दिसतात, कम्युनिटीमध्ये नंबर्स दिसणार नाही. तो नंबर फक्त मलाच जे ते दिसणार आहे. आणि दररोज मी काय करेल, तुम्हाला असाइनमेंट्स जे ते शेअर करेन. बिकॉज हा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा, की त्यांना दिवसभरामध्ये काय प्रॅक्टिस करावी ना हीच समजत नाही. ठीक आहे, सो जसं आपण बघा डे वाईज प्लॅन केलेला आहे या 30 डेजच्या स्पोकन इंग्लिश कोर्सचा, सेम तसंच मी तुम्हाला एक प्लॅन बनवून देईल पुढच्या 30 डेजचा, किंवा दररोज काय करायचं, ते काय असाइनमेंट करायचं, काय प्रॅक्टिस करायचं, हे सगळं मी तुम्हाला जे ती प्रोव्हाइड करेल व्हॉट्सअपवरती. असाइनमेंट्स तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल, मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करत जाईल. तुम्हाला काय करायचं आहे, मला हाय मेसेज पाठवा, तुमचं नाव तिथे टाईप करून पाठवा. मी तुम्हाला कम्युनिटीमध्ये ऍड करेल व एकमेकांना नंबर्स दिसत नाही ही गोष्ट क्लिअर ठेवा. ठीक आहे, खास करून वुमन्स साठी बोलतोय मी, कारण की प्रत्येकाला जे थोडीशी भीती असते की माझी प्रायव्हसी डिस्टर्ब नको व्हायला, दुसरीकडे माझा नंबर जाईल. सो हा जो नंबर आहे तो आपण काय करणार आहे, हिडनच ठेवणार आहे, बिकॉज कम्युनिटीमध्ये एकमेकांना नंबर्स दिसत नाही. ते फक्त ज्यांनी कम्युनिटी क्रिएट केली, म्हणजे मीच कम्युनिटी क्रिएट करणार आहे. सो तो जो नंबर आहे तो मीच पाहू शकतो फक्त. ओके, आणि मी तुम्हाला डेली जे ते असाइनमेंट पाठवणार आहे. तुम्हाला त्या डेली असाइनमेंट जे ते कम्प्लीट करायच्या आहेत आणि मी तुम्हाला असाइनमेंटचं आन्सर की सुद्धा पाठवणार आहे. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला हे टेन्शनच राहणार नाही की मी जे बोलतोय किंवा मी जे करतोय ते करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे. ते तुम्ही तिथल्या तिथं लगेच जे ते आन्सर की मधून जे ते चेक करू शकता सगळं झाल्याच्या नंतर, की तुम्ही किती करेक्ट जे ते बोलताय किंवा तुम्ही किती करेक्टली इंग्लिशला यूज करता येते. ओके, सो ज्यांना ज्यांना कम्युनिटीमध्ये ऍड व्हायचं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर आहे. ओके, किंवा व्हिडिओच्या शेवटी सुद्धा डिस्प्ले होईल माझा नंबर, त्या नंबरवरती तुम्ही मला काय करा तर मेसेज करा. ओके, आणि अजून एक गोष्टीची रिक्वेस्ट आहे तुम्हाला, की बघा हा जो कोर्स आहे तो मी खास आहे ना आपल्या महाराष्ट्रीयन मुलांसाठी जे ते बनवलाय, की ज्यांना मराठीमधून इंग्लिश शिकायचं आहे. ठीक आहे, सो आपल्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा जो कोर्स आहे, हे जे व्हिडिओज आहेत ते जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. बघा, तुम्ही 4-5 लोकांना जरी शेअर केलं ना तरी ती 4-5 लोक इतरांना शेअर करतील. सो अशा प्रकारे ज्यांना खरंच गरज आहे ना इंग्लिशची,
त्या लोकांपर्यंत हा संपूर्ण कोर्स जे ते पोहोचून जाईल. बिकॉज बघा, मी एकही गोष्ट हिडन ठेवलेली नाही या कोर्समध्ये. बाकीचे लोक काय करतात, तर समजा 100% कोर्स आहे ना, तर 100% कोर्सपैकी 4 ते 5% गोष्टीच फक्त डिस्प्ले करतात आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात ते पेडसाठी असतात त्यांच्या. पण आपण असं अजिबातच केलेलं नाहीये. बिकॉज बघा, माझ्या स्वतःचं एक असं हेतू आहे की आपली जी मुलं आहेत ती करिअरमध्ये मागं पडत आहेत लॅक ऑफ इंग्लिशमुळे. त्यांना इंग्लिश येत नाही, त्याच्यामुळे त्यांचे प्रमोशन्स थांबलेले आहेत, त्यांचे इंटरव्ह्यूज क्लिअर होत नाहीत. सो यासाठीच आपण ही जी सिरीज आहे ती बनवलेली आहे. व अपकमिंग डेजमध्ये इंटरव्ह्यूच्या फुल प्रिपरेशनची सिरीज येणार आहे. तसेच एमपीएससी व युपीएससी इंग्लिश पेपरची संपूर्ण एक सिरीज येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, नोटिफिकेशन ऑन करा आणि जे प्रिपरेशन करत आहे एमपीएससीचं युपीएससीचं त्यांच्यापर्यंत सुद्धा हा जो व्हिडिओ आहे तो पोहोचवा. आणि ज्यांना इंटरव्ह्यू स्किल्सची गरज आहे त्यांना सुद्धा शेअर करून ठेवा, जेणेकरून त्यांचे इंटरव्ह्यूज क्लिअर होतील आणि एमपीएससी युपीएससीच्या जी मुलं आहेत त्यांना पेपरमध्ये इंग्लिशच्या जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. ओके, सो आपण आता व्हिडिओवरती येऊयात, आपल्या लेसनवरती येऊयात आपण. सो आपलं सेंटेन्स काय झालं होतं, तर आय हॅव नॉट बीन स्लीपिंग वेल बिकॉज आय हॅव बीन युझिंग माय मोबाईल लेट नाईट. याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं होतं काय, तर मी व्यवस्थित झोपत नाही किंवा मला व्यवस्थित झोप येत नाही का, तर मी रात्रभर मोबाईल जो आहे तो यूज करत आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघूयात आपण. शी हॅज नॉट बीन फीलिंग वेल बिकॉज शी हॅज नॉट बीन इटिंग हेल्दी फूड. बघा, शी हॅज नॉट बीन फीलिंग वेल बिकॉज शी हॅज नॉट बीन इटिंग हेल्दी फूड. आता इथे एखाद्या गोष्टीच्या न करण्यामुळे किंवा एखादी गोष्ट न करण्यामुळे आत्ता एखाद्या गोष्टीचा नकारात्मक परिणाम दिसतोय. काय नकारात्मक परिणाम आहे बघा, तर शी हॅज नॉट बीन फिलिंग वेल. शी हॅज नॉट बीन फिलिंग वेल म्हणजेच तिला बरं वाटत नाहीये. ठीक आहे, तिला बरं वाटत नाही. का बरं वाटत नाहीये, तर बिकॉज शी हॅज नॉट बीन इटिंग हेल्दी फूड. बिकॉज शी हॅज नॉट बीन इटिंग हेल्दी फूड, कारण ती हेल्दी फूड खात नाहीये. ठीक आहे, ती चांगला सकस आहार जो आहे तो घेत नाहीये. लक्षात ठेवा, तुम्ही प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या दोन्हीही निगेटिव्ह ऍक्शन्स यूज करू शकता एक सोबत, किंवा तुम्ही एक पॉझिटिव्ह व एक निगेटिव्ह ऍक्शन यूज करू शकताय परिणाम दर्शवण्यासाठी. मग तुम्हाला करायचं काय आहे, जो तुमचा इथे नकारात्मक परिणाम आहे, ठीक आहे, जो तुमचा निगेटिव्ह रिझल्ट आहे, तो निगेटिव्ह रिझल्ट काय करा, यूज करा निगेटिव्ह सेंटेन्सच्या फॉर्मॅटमध्ये. देन काय करायचंय, बिकॉज यूज करायचं आहे आणि ज्या ऍक्शनमुळे तो परिणाम दिसतोय ना, ती ऍक्शन काय करायची तुम्हाला पुढे यूज करायची आहे. मग ती ऍक्शन भलेही निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो. पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर जे आहे ते आपण वरतीच पाहिलं आणि निगेटिव्हचं स्ट्रक्चर सुद्धा आपण जे ते शिकलेलो आहोत स्टार्टिंग पासूनच. फाईन, पुढे जाऊयात आपण आता. आपला पुढचा सेंटेन्स, ही हॅज नॉट बीन इम्प्रूव्हिंग बिकॉज ही हॅज नॉट बीन प्रॅक्टिसिंग एव्हरी डे. ही हॅज नॉट बीन इम्प्रूव्हिंग म्हणजेच काय, तर तो इम्प्रूव्ह होत नाहीये. बघा, इथं परिणाम काय आहे, तर तो इम्प्रूव्ह होत नाहीये. नकारात्मक परिणाम काय, तर तो इम्प्रूव्ह होत नाहीये, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत नाहीये. का इम्प्रूव्हमेंट होत नाहीये, बिकॉज कारण ही हॅज नॉट बीन प्रॅक्टिसिंग एव्हरी डे, कारण तो दररोज प्रॅक्टिस करत नाहीये. म्हणजे इथे तो दररोज प्रॅक्टिस करत नाहीये व तो आत्ता सुद्धा प्रॅक्टिस करत नाहीये. कारण की बघा, ऍक्शन कंटिन्युअस चालूच असते, नकारात्मक गोष्ट सुद्धा. तर इथे निगेटिव्ह ऍक्शन काय, तर अभ्यास न करण्याची, ते ऍक्शन अजून सुद्धा चालूच आहे निगेटिव्ह गोष्टीची. आणि निगेटिव्ह परिणाम अजून सुद्धा आहे काय, तर ही हॅज नॉट बीन इम्प्रूव्हिंग, तो इम्प्रूव्ह होत नाहीये, त्याच्यामध्ये सुधारणा होत नाहीये. समजतंय. तर आता आपण पुढचं सेंटेन्स बघूयात. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, आय हॅव नॉट बीन लुझिंग वेट बिकॉज आय हॅव नॉट बीन एक्सरसाइजिंग. माझं वजन कमी होत नाहीये. बघा, रिझल्ट काय, वजन कमी न होणे. माझं वजन कमी होत नाहीये. का वजन कमी होत नाहीये, तर बिकॉज बघा, आय हॅव नॉट बीन एक्सरसाइजिंग, कारण मी एक्सरसाइजच करत नाहीये. ठीक आहे, मी एक्सरसाइज करतच नाहीये. एक्सरसाइज न करण्याचे ऍक्शन, एक्सरसाइज न करण्याची कंटिन्युटी, त्या न करण्याच्या कंटिन्युटीमुळं इथं एक रिझल्ट दिसतोय. काय रिझल्ट दिसतोय, तर माझं वजनच कमी होत नाहीये. ठीक आहे, परिणाम दिसतोय. काय परिणाम दिसतोय, तर वजन कमी न होणे. कशामुळे परिणाम दिसतोय हा, तर
एक्सरसाइज न करण्याच्या कंटिन्युटीमुळं. ठीक आहे, एक्सरसाइज न करणे, एक्सरसाइज थांबलेला आहे अजून सुद्धा, त्याच्यामुळं वजनच कमी होत नाहीये. फाईन. पुढचं वाक्य बघूयात आपण आता. काय वाक्य आपलं पुढचं? तर वी हॅव नॉट बीन स्पीकिंग इंग्लिश फ्लुएंटली. वी हॅव नॉट बीन स्पीकिंग इंग्लिश फ्लुएंटली बिकॉज वी हॅव नॉट बीन प्रॅक्टिसिंग एव्हरी डे. आता बघा, याचा अर्थ आहे की आमचं जे स्पीकिंग इंग्लिश आहे किंवा आमचं जे इंग्लिशचं स्पीकिंग आहे ते फ्लुएंट नाहीये. ठीक आहे, आम्ही फ्लुएंटली इंग्लिशमध्ये बोलू शकत नाहीये. का बोलू शकत नाहीये? तर आम्ही दररोज प्रॅक्टिसच करत नाहीये. आम्ही दररोज इंग्लिशची प्रॅक्टिसच करत नाहीये. बघा, आम्ही दररोज इंग्लिशची प्रॅक्टिस करत नाहीये व आज सुद्धा व अजून सुद्धा आमची प्रॅक्टिस ही थांबलेलीच आहे. प्रॅक्टिस थांबलेली असल्यामुळं, प्रॅक्टिस न केल्यामुळं इथं परिणाम काय दिसतोय? तर आमचं इंग्लिश हे फ्लुएंट होतच नाहीये. ठीक आहे, आम्हाला जे ते फ्लुएंटली इंग्लिश बोलता येत नाहीये. समजतंय? एखादी गोष्ट न केल्यामुळं त्याचा नकारात्मक परिणाम दिसतोय इथे. फाईन. सो आता आपण इथे काय केलं? तर निगेटिव्ह सेंटेन्सेस सुद्धा कव्हर केले. आता आपण क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. फाईन. तर आपल्या आता क्वेश्चन्स कडे वळूयात. त्याआधी एक क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन बघा. हॅव यू बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 2 hours? हॅव यू बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 2 hours? याचा अर्थ आहे की तू 2 तास झाले इंग्लिश शिकत आहेस का किंवा इंग्लिशचा अभ्यास करत आहेस का? तू 2 तास झाले इंग्लिशचा अभ्यास करत आहेस का? सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? तर हॅव किंवा हॅज हा सुरुवातीला यूज करावा लागणार आहे. आता इथे बघा, थोडं वेगळं स्ट्रक्चर असणार आहे. ठीक आहे, काय वेगळं स्ट्रक्चर असणार आहे? तर हॅव किंवा हॅज हा तुम्ही सुरुवातीला यूज करणार आहात. वाटलंच तर लिहून देतो मी तिथे, हे पुसतो मी. आता हे क्वेश्चन साठी असणार आहे बरं का, हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके, तर बघा, हॅव किंवा हॅज सुरुवातीला यूज करायचा आहे तुम्हाला. हॅव कुठे यूज करणार आहे? स्टार्टिंगला, ज्यावेळेस तुम्हाला आय बद्दल, यू बद्दल, वी बद्दल किंवा दे बद्दल बोलायचंय त्यावेळेस सुरुवातीलाच हॅव यूज करा. आणि त्याच्यानंतर ज्या व्यक्तीबद्दल बोलायचे तो व्यक्ती. ओके, आणि मग त्या व्यक्तीच्या नंतर बीन यूज करायचं आहे. त्या व्यक्तीच्या नंतर काय? तर बीन यूज करायचं आहे. हॅव बीन क्वेश्चन्स मध्ये एकत्र यूज होणार नाहीत. ओके, आणि हॅज कुठे यूज करायचा आहे? ज्यावेळेस तुम्ही ही बद्दल बोलणार आहात, शी बद्दल बोलणार आहात किंवा सिंग्युलर नेम म्हणजे एकाच व्यक्तीबद्दल बोलणार असतात, त्या व्यक्तीचं नाव घेऊन, तर मग तिथे हॅज यूज होणार आहे सुरुवातीलाच. आणि देन मग तो व्यक्ती हॅजच्या नंतर आणि त्या व्यक्तीचा उल्लेख करून झाल्याच्या नंतर मग बीन यूज करायचा आहे. ओके, फाईन. हे समजलं तुम्हाला? तर बोलूयात आता आपल्या स्ट्रक्चरकडे. तर बघा, हॅव किंवा हॅज सुरुवातीला, त्याच्यानंतर काय करा? व्यक्तीचा उल्लेख करा. देन मग व्यक्तीच्या नंतर बिन. ते झाल्याच्या नंतर तुमचं ऍक्शन येणार आहे, तुमचे ऍक्शन, पण त्याला आयएनजी लावायचं आहे. आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा डिटेल्स तुमच्या. फाईन. ओके, सो आता आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. हॅज शी बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग? हॅज शी बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग? याचा अर्थ आहे की ती सकाळपासून काम करत आहे का? एक व्यक्ती आहे, एक लेडी जी तुम्हाला दिसली आणि ती खूप थकलेली दिसतीये आणि ती आता काम करते. ठीक आहे, मग तुमच्या मनात असा प्रश्न आला की ही व्यक्ती आता काम करते आणि थकलेली पण दिसतीये, मग कदाचित ही सकाळपासून काम करत असावी. आणि तुम्ही तोच प्रश्न विचारताय तिच्या घरातल्या व्यक्तींना. काय? तर ती सकाळपासून काम करत आहे का? फाईन. इथे आपण कन्फर्मेशन घेत असतो. लक्षात ठेवा की ही गोष्ट एवढ्या कालावधी झालं
चालू आहे का, किंवा ही जी गोष्ट आहे ती या वेळेपासून चालू आहे का. येस किंवा नो मध्ये आपल्याला उत्तर अपेक्षित असतं अशा प्रश्नांचं. फाईन. पुढे, हॅव दे बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 3 hours. हॅव दे बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 3 hours. ते 3 तास झाले क्रिकेट खेळत आहेत का. ते 3 तासांपासून क्रिकेट खेळत आहेत का. ओके. पुढचं वाक्य, हॅज ही बीन लिव्हिंग इन पुणे सिन्स 2020. हॅज ही बीन लिव्हिंग इन पुणे सिन्स 2020. आता इथे तुम्ही काय विचारताय, तर तो जो व्यक्ती आहे तो पुण्यामध्ये 2020 पासून राहत आहे का. ओके. काय विचारताय तुम्ही, तो व्यक्ती पुण्यामध्ये 2020 पासून राहत आहे का. ओके. आता एक बारकाईची गोष्ट तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे. एक खूप बारीक गोष्ट, एक छोटी गोष्ट आहे. तर ती अशी गोष्ट आहे की तुम्ही ज्या ऍक्शन बद्दल बोलताय ना, ठीक आहे, तुम्ही ज्या ऍक्शन बद्दल विचारताय ते ऍक्शन प्रेझेंट मध्ये चालू असते, लक्षात ठेवा. जसं की तुम्ही त्या व्यक्तीबद्दल काय विचारताय की तो 2020 पासून पुण्यामध्ये राहत आहे का. ठीक आहे. कुठे राहण्याबद्दल बोलताय तुम्ही, पुण्यामध्ये राहण्याबद्दल बोलताय ना. तर याचा इनडायरेक्ट मिनिंग असा असतो की प्रेझेंटमध्ये, आत्ताच्या घडीला तो जो व्यक्ती आहे ना तो पुण्यातच राहतोय. पण तुम्ही कन्फर्म काय करताय की 2020 पासून राहतोय का. त्याच्यानंतर वरची ऍक्शन काय होती, तर हॅव दे बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 3 hours. इथे पण ही जी मुलं आहेत ना ती तुम्हाला आत्ता दिसत आहेत क्रिकेट खेळताना. ठीक आहे. बघा याचा अर्थ काय, किंवा याची कंडिशन अशी आहे की आत्ता ही मुलं क्रिकेट खेळत आहेत का. पण तुम्ही कन्फर्म काय करताय की ही मुलं 3 तासांपासून खेळत आहे का. ओके. तर तुम्ही ज्या गोष्टीबद्दल विचारताय ती गोष्ट प्रेझेंट मध्ये तर दिसतीये तुम्हाला, ही चालू आहे. फक्त तुम्ही कन्फर्म काय करत असता की ती गोष्ट एवढ्या वेळापासून चालू आहे का, किंवा ती गोष्ट या वेळेपासून सुरू आहे का. ठीक आहे. क्लिअर झालं हे. पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, हॅव यू बीन लर्निंग स्पोकन इंग्लिश फॉर 6 months. ओके. हॅव यू बीन लर्निंग स्पोकन इंग्लिश फॉर 6 months. आता याचा अर्थ आहे की तू स्पोकन इंग्लिश 6 महिने झाले शिकत आहेस का. स्पोकन इंग्लिश 6 महिने झाले शिकत आहेस का. आता इनडायरेक्ट मिनिंग काय मग याचा निघणार की तो व्यक्ती आता स्पोकन इंग्लिश शिकतोय. ठीक आहे. फक्त तुम्ही कन्फर्म काय करून घेताय की 6 महिने झाले का तुला, बिकॉज तुम्ही कुठून तरी ऐकलं होतं की तो व्यक्ती 6 महिने झाले शिकतोय. ठीक आहे. आणि हीच कन्फर्मेशन तुम्ही घेताय त्या व्यक्तीकडून की तू 6 महिने झाले इंग्लिश शिकत आहेस का. फाईन. पुढचं वाक्य आपलं, हॅज शी बीन टीचिंग इन दिस स्कूल सिन्स 2022. हॅज शी बीन टीचिंग इन दिस स्कूल सिन्स 2022. ती या स्कूलमध्ये, ती या शाळेमध्ये 2022 पासून शिकवत आहे का. ओके. बघा तुम्हाला एक टीचर दिसतात की ज्या आत्ता जे ते त्या शाळेमध्ये शिकवत आहेत. ठीक आहे. पण तुम्ही कोणाकडून तरी ऐकलं किंवा तुम्ही त्याच टीचरांकडनं ऐकलं की त्या या शाळेमध्ये 2022 पासून शिकवत आहेत, आणि तुम्ही हेच कन्फर्म करून घेताय दुसऱ्या एका व्यक्तीकडून जो की खूप जुना आहे त्या शाळेमध्ये. मग तुम्ही काय विचारताय की त्या ज्या टीचर आहेत त्या या स्कूलमध्ये खरंच 2022 पासून शिकवत आहेत का. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, हॅव यू बीन वेटिंग फॉर द बस फॉर 30 minutes. Have you been waiting for the bus for 30 minutes? याचा अर्थ आहे की तुम्ही बससाठी, ठीक आहे, तुम्ही बससाठी 30 मिनिट झाले वाट पाहत आहात का, किंवा तुम्ही बसची 30 मिनिट झाले वाट पाहत आहात का. कोणाकडून तरी तुम्हाला ऐकायला मिळालं की ही जी लोक आहेत, ही जी मुलं आहेत ती 30 मिनिट झालं वाट पाहतात आहे बसची, आणि तुम्ही तेच विचारता त्यांना जाऊन काय की 30 मिनिट झाले तुम्ही बसची वाट पाहत आहात का. फाईन. पुढे, have they been preparing for the exam for a week? Have they been preparing for the exam for a week? आता याचा अर्थ आहे काय, तर ते एक्झामसाठी 1 आठवडा झालं प्रिपेअर करत आहे का, किंवा ते एक्झामची 1 आठवडा झालं तयारी करत आहेत का. ओके. तर बघा इथं अशी कंडिशन आहे की तुम्हाला ती लोक
एक्झामची तयारी करताना दिसत आहेत. तुम्हाला असं कळालं की ते जे आहेत ते एक आठवडा झालं एक्झामची तयारी करत आहे आणि तुम्ही हेच कन्फर्म करून घेताय दुसऱ्या एका व्यक्तीकडून की मला असं कळण्यात आलं, मी असं ऐकलं आहे की ते लोक एक आठवडा झालं प्रिपरेशन करतात आहे. सो ते खरंच प्रिपरेशन करत आहेत का एक आठवड्यापासून. ओके, पुढे आता बघा आपण काय करणार आहे, आता पुढच्या कंडिशन्स पाहणार आहोत. आता हे जे सेंटेन्सेस होते हे 7 सेंटेन्सेस, जवळपास 7 to 8 सेंटेन्सेस आहेत हे. तर हे सेंटेन्सेस बेस्ड होते या कंडिशनवरती, ऍक्शन स्टार्टेड इन द पास्ट अँड इज स्टील कंटिन्युइंग. तर ह्या कंडिशनवरती आपण क्वेश्चन्स विचारत होतो की ऍक्शन खरंच पास्टमध्ये सुरू झाली आहे का, खरंच ऍक्शन या वेळेपासून सुरू झाली आहे का. आता तर दिसते आपल्याला ऍक्शन की कंटिन्युअसली चालू आहे, पण ही ऍक्शन खरंच एवढ्या वेळ झालं चालू आहे का, किंवा ही ऍक्शन जे आहे ते खरंच या डेट पासून या दिवसापासून चालू आहे का. आता बघा कंडिशन चेंज होणार आहे. कंडिशन काय असणार आहे, तर प्रेझेंट रिझल्ट ऑफ अ कंटिन्युअस ऍक्शन. ठीक आहे, इथं आपण कन्फर्म करून घेणार आहे की या ऍक्शनमुळं असा रिझल्ट दिसतोय का, म्हणजे हे असं घडत होतं त्याच्यामुळं हे असं आपल्याला दिसतंय का आता. ठीक आहे, एक्झाम्पलच्या थ्रू आपण व्यवस्थित समजून घेऊया. बघा एक्झाम्पल काय, यू आर लुकिंग टायर्ड, यू आर लुकिंग टायर्ड, हॅव यू बीन वर्किंग ऑल डे. यू आर लुकिंग टायर्ड, हॅव यू बीन वर्किंग ऑल डे. अर्थ असा झाला की तू थकलेला दिसत आहेस, मग तू दिवसभर काम करत आहेस का. ठीक आहे, बघा एक व्यक्ती आहे जो की तुम्हाला दिसतोय आता काम करताना. लक्षात ठेवा क्वेश्चन मध्ये सुद्धा ऍक्शन समोर आपल्या चालू असते. तर एक व्यक्ती दिसतोय जो की काम करतोय आता, पण तो खूप थकलेला दिसतोय. मग इथं तुम्ही काय म्हणताय त्याला की रिझल्ट असा दिसतोय की तू थकलेला आहेस, कंडिशन अशी दिसते मला की तू थकलेला आहेस आणि तू काम पण करतोय. मग तू ज्या अर्थी थकलाय ना त्या अर्थी तू सकाळपासून काम करतोय का, तू दिवसभर काम करत आहेस का की ज्याच्यामुळे तू एवढा थकलेला दिसतोय. ठीक आहे, तर इथं आपण काय करत असतो, एक रिझल्ट दिसतोय आणि एक ऍक्शन पण दिसते. फक्त आपल्याला काय करायचंय, कन्फर्म करायचंय की या ऍक्शनमुळेच असा रिझल्ट दिसतोय का. ठीक आहे, ही जी ऍक्शन मला दिसते आता होताना ह्या कारणामुळेच हा असा रिझल्ट दिसतोय का आपल्यासमोर, किंवा हा इफेक्ट दिसतोय का. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. शी इज स्वेटिंग, शी इज स्वेटिंग, हॅज शी बीन रनिंग, शी इज स्वेटिंग, हॅज शी बीन रनिंग. आता याचा अर्थ आहे की तिला घाम येतोय, ती पळत आहे का. ठीक आहे, तिला घाम येतोय, ती पळत आहे का. त्याचा अर्थ आहे की तुम्हाला दिसतंय त्या व्यक्तीला जे ते घाम येतोय, आणि शक्यतो घाम कधी येतो आपल्याला, आपण धावपळ केल्यावरतीच आपल्याला घाम येतो. सो तुम्ही कन्फर्मेशन घेताय की ज्या अर्थी तिला घाम येतोय त्या अर्थी ती काय आता पळतीये की काय. ठीक आहे, फाईन. पुढचं वाक्य, they look exhausted, have they been traveling since morning. ठीक आहे, they look exhausted, have they been traveling since morning. ते थकलेले दिसत आहेत. ठीक आहे, प्रचंड थकलेले दिसत आहेत ते. मग ते सकाळपासून प्रवास करत आहेत का. ठीक आहे, काही लोक तुम्हाला दिसत आहेत, तुमचे काही फ्रेंड दिसतात आहे की ते थकलेले आहेत आणि ते आता प्रवासच करतात आहे. मग तुम्ही त्यांचा थकलेला चेहरा पाहून किंवा त्यांची जे ते थकलेली अवस्था पाहून तुम्ही हे विचारताय की ते सकाळपासून ट्रॅव्हलिंग करत आहेत का. कारण की शक्यतो माणूस सकाळपासून दिवसभर जर ट्रॅव्हल करत असेल तर तेवढा थकलेला असतो. सो तुम्ही हे कन्फर्म करून घेताय. ठीक आहे, पुढचं वाक्य आपलं, युअर आईज आर रेड, युअर आईज आर रेड, हॅव यू बीन युझिंग युअर मोबाईल फॉर लॉंग टाइम. याचा अर्थ आहे की तुझे डोळे जे आहेत ना ते लाल झालेत, तुझे डोळे जे ते लाल दिसत आहेत. मग लाल डोळे तेव्हाच माणसाचे दिसतात ज्यावेळेस तो खूप वेळ मोबाईलच्या पुढे असेल. ठीक आहे, स्क्रीन टाइम जर जास्त असेल तर माणसाचे डोळे लाल होतात. तुम्ही हेच विचारताय की युअर आईज आर रेड, हॅव बीन युझिंग युअर मोबाईल फॉर अ लॉंग टाइम. आता इथं ती व्यक्ती जी आहे ना ती आता मोबाईल पण यूज करते. मग तुम्हाला असं वाटतंय की ही जी व्यक्ती आहे ती खूप वेळ झालं मोबाईल यूज करत असणार आहे, जेणेकरून त्या व्यक्तीचे डोळे जे आहेत ते लाल दिसतात, आणि हेच तुम्ही कन्फर्म करताय त्या समोरच्या व्यक्तीकडून. ठीक आहे, तर अशा प्रकारची वाक्य बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कंडिशन जे ते सुरुवातीला यूज करायचे आहे. ठीक आहे, कंडिशन सुरुवातीला मेन्शन करा. जसं यू आर लुकिंग टायर्ड, तू थकलेला दिसतोय, कंडिशन मेन्शन केली आणि त्याच्यानंतर रिझन द्या. ठीक आहे, की मला असं वाटतंय की ह्या गोष्टीमुळे जे ते
तो असा दिसतोय, मग ते रिझन द्या आणि प्रश्न विचारा. देन इथं पण बघा, आपण शी इज स्वेटिंग आपण यूज केला, तिला जे ते घाम येतोय, आणि आपण इथं काय केलं, रिझन बद्दल विचारतोय, ती पळत आहे का, की ज्याच्यामुळं तिला जे ते घाम येतोय. इथे पण बघा, दे लुक एक्झॉस्टेड, ते थकलेले दिसत आहेत. आणि मला असं वाटतंय कशामुळे, तर ते जे ते ट्रॅव्हलिंग करत आहेत मॉर्निंग पासून. ठीक आहे, ते मॉर्निंग पासूनच ट्रॅव्हलिंग करत आहेत असं मला वाटतंय. आणि तेच कन्फर्म करून घेतोय आपण काय, की सकाळपासूनच ते खरंच ट्रॅव्हल करत आहेत का, ज्याच्यामुळे ते एक्झॉस्टेड दिसतात. हे पण वाक्य आत्ताचं, युअर आईज आर रेड, तुझे डोळे मला लाल दिसतात आहे. ठीक आहे, आत्ताची सिच्युएशन, आत्ताचा रिझल्ट. ठीक आहे, प्रेझेंट रिझल्ट. आणि कशामुळे हा रिझल्ट दिसतोय असं वाटतंय आपल्याला, तर ती व्यक्ती जे ते मे बी खूप वेळ झालं मोबाईल यूज करत असावी. ठीक आहे, तर जी ऍक्शन आहे, तुम्हाला असं वाटतं की ह्या गोष्टीमुळे असं असं दिसतंय, ते तुम्हाला रिझन पुढं यूज करायचं आहे प्रश्नाच्या स्ट्रक्चरमध्ये. आणि जी कंडिशन आता दिसते किंवा जो रिझल्ट तुम्हाला दिसतो, तो रिझल्ट सुरुवातीला यूज करायचा आहे क्वेश्चन्स फ्रेम करताना. फाईन, पुढे जाऊयात आपण. ही इज आउट ऑफ ब्रेथ, ही इज आउट ऑफ ब्रेथ, त्याचा दम छाटत आहे किंवा त्याला खूप दम लागत आहे. कशामुळे, हॅज ही बीन क्लाइम्बिंग द स्टेअर्स. ठीक आहे, काय वाटतंय तुम्हाला, तर त्याला जर दम लागत असेल किंवा त्याला जर दम छाटत असेल, तर तो स्टेअर्स चढत आहे का. ठीक आहे, सपोज बघा, तुम्हाला कॉल आला, एक कॉल आला तुम्हाला, किंवा तुम्ही एका व्यक्तीला कॉल केला. ठीक आहे, असं आपण कन्सिडर करूयात की तुम्ही एखाद्या व्यक्तीला कॉल केला, तुमच्या भावाला कॉल केला तुम्ही, आणि तुमच्या भावाने कॉल नाही उचलला, तुमच्या भावाच्या मित्राने कॉल उचलला. मग तुम्ही म्हणताय की त्याला फोन दे, म्हणजे तुमच्या भावाला फोन द्यायला लावताय तुम्ही. पण त्याचा मित्र काय म्हणतोय की थांबा थोड्या वेळ, त्याचा दम छाटतोय. ठीक आहे, त्याला दम लागलाय. मग ज्या अर्थी त्याला दम लागलाय, खरं तर त्याला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्हाला माहिती आहे, त्याला कसला दमा नाहीये किंवा त्याला काय असं फिजिकल प्रॉब्लेम नाहीये. मग दम कधी लागतो माणसाला, ज्यावेळेस तो पायऱ्या चढतो त्यावेळेसच दम लागतो. मग तुम्ही काय लावला अंदाज, तर तो पायऱ्या चढत आहे का आता. ठीक आहे, तो आता पायऱ्या चढतोय का, की जेणेकरून त्याला दम लागलाय. समजतंय. ओके, सो आपण आता पुढे जाऊयात. युअर क्लोथ्स आर डर्टी, युअर क्लोथ्स आर डर्टी, तुझे कपडे हे डर्टी झालेले आहेत, मळलेले आहेत तुझे कपडे. हॅव यू बीन क्लिनिंग दी हाऊस, हॅव यू बीन क्लिनिंग दी हाऊस, तू घर स्वच्छ करत आहेस का. ठीक आहे, तू घर स्वच्छ करतोय की काय, की ज्याच्यामुळे तुझे कपडे जे ते मळलेले दिसतात ते मला. ठीक आहे, पुढे. हर आईज आर रेड, हॅज शी बीन क्राईंग, हर आईज आर रेड, हॅज शी बीन क्राईंग, तिचे डोळे लाल दिसत आहेत, ती रडते की काय. ठीक आहे, सपोज दोन तुमच्या फ्रेंड्स आहेत, त्यापैकी एका फ्रेंडचे डोळे लाल दिसतात आहे आणि ती थोडीशी सॅड पण दिसते. मग तुम्ही दुसऱ्या फ्रेंडला विचारताय की ती रडती की काय, म्हणजे मी आले होते रडणं जे ते बंद केलं की काय, ती रडती की काय, की ज्याच्यामुळे तिचे डोळे जे ते लाल दिसत आहेत. ओके, हॅज शी बीन क्राईंग, ती रडत आहे का. फाईन, सो आता आपण क्वेश्चन्स पण पाहिले. बघा, येस नो टाईपच्या क्वेश्चनचा आन्सर जे आहे ना, ते तुम्ही पॉझिटिव्हमध्ये जर द्यायचं असेल तर या फॉर्मॅटमध्ये देणार आहात, आणि जर निगेटिव्हमध्ये नो मध्ये द्यायचं असेल तर या फॉर्मॅटमध्ये आन्सर देणार आहात. आता आपण WH क्वेश्चन्स पाहणार आहे. ठीक आहे, बघा माझ्याकडे स्पेस तेवढा उरला नाही क्वेश्चन्स आणि आन्सर्स लिहिण्यासाठी, त्याच्यावर मी WH जे ते इथे मेन्शन केलेले आहेत, बिकॉज मला वाटलं की ते जास्त इम्पॉर्टंट आहेत. कारण की तुम्ही सुद्धा जे ते आन्सर देऊ शकता येस आणि नो मध्ये, अवघड नाहीये. फाईन, आपण WH पाहूयात. WH जे ते वेगळा पार्ट आहे. सो WH क्वेश्चन्स बघा. पहिला क्वेश्चन WH, व्हॉट हॅव यू बीन डुईंग सिन्स मॉर्निंग, व्हॉट हॅव यू बीन डुईंग सिन्स मॉर्निंग, तू सकाळपासून काय करत आहेस. बघा, सपोज असं झालं की तुमचा फ्रेंड जो की तुम्हाला रोज भेटतो, पण आज तो तुम्हाला भेटलाच नाही. ठीक आहे, दुपार झाली, जवळपास 4 वाजले, पण तो काय भेटला नाही, त्याचा कॉल सुद्धा नाही. मग तुम्ही काय विचारताय त्याला, व्हॉट हॅव यू बीन डुईंग सिन्स मॉर्निंग, तुम्ही त्याला कॉल केला आणि विचारलं तू सकाळपासून काय करत आहेस. त्याने बघा खूप लॉंग ड्युरेशन झाला ना, आणि त्यांनी तुम्हाला भेटला नाही किंवा त्याचा तुम्हाला कॉल पण नाही आला, म्हणजे ती गोष्ट न होण्याची कंटिन्युटी अजून सुद्धा आहे, म्हणून तुम्ही त्याला हा प्रश्न विचारला. लक्षात ठेवा, व्हॉटचा क्वेश्चन किंवा WH क्वेश्चन हा नेहमी काय करायचा, तुम्हाला सुरुवातीलाच यूज करायचा आहे. सो इथे व्हॉट यूज केलाय, देन हॅव हॅज यूज करा, देन व्यक्तीचा उल्लेख करा, व्यक्तीच्या नंतर बीन यूज होणार आहे, त्याच्यानंतर तुमची ऍक्शन, त्याला ING व शेवटी एक्स्ट्रा डिटेल्स. ठीक आहे, आणि व्हॉटचा क्वेश्चन हा काय हे जाणून घेण्यासाठी आपण करतो, हे लक्षात ठेवा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये या गोष्टीबद्दल बोललेलो आहे.
ठीक आहे. सो व्हॉटचा क्वेश्चन हा काय हे जाणून घेण्यासाठी आपण करतो. आता इथे सांगितलं जाते काय, तर आय हॅव बीन स्टडिंग इंग्लिश. आय हॅव बीन स्टडिंग इंग्लिश. मी इंग्लिश जे येते शिकत आहे किंवा मी इंग्लिशचा जे येते अभ्यास करत आहे. तू काय करत आहे सकाळपासून? त्यांनी काय उत्तर दिलं, आय हॅव बीन स्टडिंग इंग्लिश. मी सकाळपासून जे येते इंग्लिशचा अभ्यास करत आहे. आणि याचा अर्थ काय झाला, अजून सुद्धा अभ्यासच करतो इंग्लिशचा. पुढचं वाक्य आपलं, सो इथं प्रश्न केला गेलाय. काय प्रश्न केला गेलाय, वेअर हॅव यू बीन वर्किंग फॉर लास्ट 2 years. तर असा प्रश्न आहे की 2 वर्ष झाली तू कोठे काम करत आहेस. ओके, 2 वर्ष झाली तू कोठे काम करत आहेस. आता तुमचा एक असा फ्रेंड आहे की जो तुमचा कलीग होता, सेम कंपनीमध्ये तुम्ही काम करत होता आणि चांगला फ्रेंड होता. नंतर असं झालं की त्यांनी कंपनी जे ते लिव्ह केली आणि तो दुसरीकडे कुठेतरी कामाला लागला आणि बऱ्याच दिवस तुमचा कॉन्टॅक्टच नाहीये, 2 वर्ष झाली. मग तुम्ही अचानकपणे त्याला कॉल केला आणि त्याची विचारपूस केली की बाबा 2 वर्ष झाली, ठीक आहे, तू काम सोडलंय, मग तू त्या 2 वर्षांमध्ये, ती 2 वर्ष झाली, तू कुठे काम करत आहेस. कारण कुठे ना कुठेतरी माणूस कामाला लागणारच ना. सो तोच प्रश्न केला गेलाय, काय, वेअर हॅव यू बीन वर्किंग फॉर लास्ट 2 years. गेली 2 वर्ष झाली तू कोठे काम करत आहेस. लक्षात ठेवा, वेअरचा क्वेश्चन हा कोठे म्हणजेच ठिकाण जाणून घेण्यासाठी केला जातो. ओके, सेम स्ट्रक्चर ठेवायचे. वेअर सुरुवातीला, त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज, देन व्यक्तीचा उल्लेख, देन बीन, त्याच्यानंतर ऍक्शनला आयएनजी लावा व एक्स्ट्रा डिटेल्स शेवटी. फाईन. आता उत्तर काय दिलं जाते बघा, आय हॅव बीन वर्किंग इन पुणे फॉर द लास्ट 2 years. आय हॅव बीन वर्किंग इन पुणे फॉर द लास्ट 2 years. म्हणजेच मी 2 वर्ष झाली, ठीक आहे, मी गेली 2 वर्ष झाली पुण्यामध्ये जे येते काम करतोय. ठीक आहे, आणि पुण्यामधलं काम अजून सुद्धा चालूच आहे, बिकॉज हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आन्सर दिलं गेलं आहे. फाईन. पुढे जाऊयात आपण. आता आपण विचचे क्वेश्चन्स पाहतोय. विचचा क्वेश्चन तेव्हा आपण करतो ज्यावेळेस आपल्याला कोणती वस्तू हे जाणून घ्यायचं असतं, कोणतं पुस्तक, कोणता मूवी, कोणतं फूड, हे असं. सो इथं बघा क्वेश्चन काय केला जातोय, विच बुक हॅव यू बीन रिडिंग. विच बुक हॅव यू बीन रिडिंग याचा अर्थ आहे की तू कोणतं पुस्तक वाचत आहेस. सपोज तुम्ही एखाद्या फ्रेंडला विचारलं की अरे काय करतोय सध्या, तो तुम्हाला म्हटला की अरे मी सध्या बुक वाचतोय, एक बुक आहे ते वाचायला घेतलंय मी. मग तुम्हाला थोडीशी उत्सुकता वाटली आणि तुम्ही त्याला विचारलं की तू कोणतं पुस्तक जे ते वाचत आहेस. मग तो उत्तर काय देतोय बघा, आय हॅव बीन रीडिंग अन इंग्लिश ग्रामर बुक. आय हॅव बीन रीडिंग अन इंग्लिश ग्रामर बुक. मी इंग्लिशचं ग्रामरचं पुस्तक वाचत आहे. ठीक आहे, मी इंग्लिशच्या ग्रामरचं पुस्तक जे आहे ते वाचत आहे. फाईन. आता विचचा क्वेश्चन बनवण्यासाठी तुम्ही विच सुरुवातीला यूज करा, त्याच्यानंतर जी कुठली वस्तू आहे किंवा जी कुठली गोष्ट आहे ती विचच्या नंतर यूज करायची असते आणि मग त्या वस्तू किंवा त्या गोष्टीच्या नंतर हॅव यूज करायचा असतो किंवा हॅज यूज करायचा असतो. देन व्यक्ती, त्याच्यानंतर बिन व त्याच्यानंतर वर्ब आयएनजी. सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स बनवण्यासाठी तुम्ही विच सुरुवातीला यूज करा, देन वस्तू किंवा जी कुठली गोष्ट आहे ती, देन हॅव किंवा हॅज, देन तुम्हाला व्यक्ती यूज करायचा आहे, देन बिन व शेवटी ऍक्शन आणि आयएनजी. फाईन. पुढचा आपला क्वेश्चन, वाय हॅव दे बीन वेटिंग हिअर. वाय हॅव दे बीन वेटिंग हिअर याचा अर्थ आहे की ते इथे का वेट करत आहेत, ते इथे वाट का पाहत आहेत. तर वाय हे आपण रिझन जाणून घेण्यासाठी विचारत असतो. वायचा क्वेश्चन हा रिझनसाठी आहे. ओके, वाय सुरुवातीला यूज करा तुम्ही स्ट्रक्चर, वाय सुरुवातीला, देन हॅव किंवा हॅज, देन पर्सन म्हणजेच व्यक्ती, त्याच्यानंतर बिन, देन तुम्हाला ऍक्शन आयएनजी यूज करायचं आहे आणि शेवटी व्हॉट एव्हर जे काय डिटेल्स असतील ते शेवटी. आता आन्सर काय दिलं जाते, तर दे हॅव बीन वेटिंग हिअर फॉर दी बस. दे हॅव बीन वेटिंग हिअर फॉर दी बस. ते इथे बसची वाट पाहत आहेत. ओके, पुढचा क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन आपला, हु हॅज बीन टीचिंग यू इंग्लिश. हु हॅज बीन टीचिंग यू इंग्लिश. तुम्हाला इंग्लिश कोण शिकवत आहे. ओके, तुम्हाला इंग्लिश कोण शिकवत आहे. हु म्हणजे कोण, हुचा क्वेश्चन करायचा आहे, हु सुरुवातीला यूज करा, देन हॅज किंवा हॅव यूज करायचा आहे. ओके, हॅव किंवा हॅज, देन बिन, त्याच्यानंतर ऍक्शन आयएनजी व शेवटी तुमच्या एक्स्ट्रा डिटेल्स असणार आहे. फाईन. आता इथे आन्सर काय दिलं जाते, तर सुरेश सर हॅज बीन टीचिंग मी इंग्लिश. ठीक आहे, सुरेश सर हॅज बीन टीचिंग मी इंग्लिश. मला जे येते सुरेश सर इंग्लिश शिकवत आहेत. फाईन. सो बघा आता आपण इथे काय केलं,
तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, देन येस नो टाईप क्वेश्चन्स पण कव्हर केले. व इथे आपण WH टाईप क्वेश्चन्स सुद्धा कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, तर खूप व्हिडिओ लॉंग झालाय, पण लक्षात ठेवा लॉंग का झालाय, बिकॉज आपण खूप डिटेलमध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शिकलेलो आहोत आणि याच्यामध्ये खूप कन्फ्युजन असतं. त्याच्यामुळे हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण खूप डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. फाईन. सो तुम्ही जर अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जसं मी चर्चा केली होती की आपण कम्युनिटी जे ते बनवतोय, ठीक आहे, तर ज्यांना कम्युनिटीमध्ये ऍड व्हायचं आहे त्यांनी काय करा, मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. माझा नंबर तुम्हाला डिस्प्ले होत असेल इथे, आणि मी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा माझा नंबर जो आहे तो मेन्शन केलेला आहे. मला हाय पाठवा, तुमचं नाव तिथं टाईप करा. तुमचा नंबर जो आहे तो कुठेच जे ते डिस्प्ले केला जाणार नाही. इव्हन तुम्हाला तुमचा जो नंबर आहे तो कम्युनिटीमध्ये सुद्धा दिसणार नाही एक दुसऱ्यांना. ठीक आहे, एकमेकांना आपला जो नंबर आहे तो कम्युनिटीमध्ये दिसणार नाहीये, बिकॉज कम्युनिटीमधले नंबर्स जे आहेत ते जो कम्युनिटी फॉर्म करतो ना त्यालाच दिसतात. सो मी कम्युनिटी फॉर्म करणार आहे, दॅट्स वाय मलाच तो नंबर दिसणार आहे. आणि कम्युनिटी आपण का बनवतोय, तर कम्युनिटी यासाठी बनवतोय आपण की जेणेकरून तुम्हाला स्टडी मटेरियल देता यावं. ठीक आहे, खूप साऱ्या लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की शिकत आहेत ते इंग्लिश, प्रॅक्टिस पण करत आहेत, पण त्यांना अजून एक अडचण काय येते की दररोज मी काय करावं, मी दररोज कशाची प्रॅक्टिस करावी हेच त्यांना कळत नाहीये. सो त्यासाठी मी दररोज तुम्हाला नोट्स देणार आहे, असाइनमेंट देणार आहे आणि टास्क पण देणार आहे. प्लस त्या असाइनमेंट आणि टास्कचे मी आन्सर कीज सुद्धा देणार आहे, त्याचे आन्सर शीट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून तुम्हाला हे समजेल की तुम्ही जे बोलताय ना ते किती करेक्ट बोलताय. ओके, फाईन. सो तुम्ही काय करा, आता आपला जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नक्कीच तुम्ही 100% कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय जो तो नोंदवा, बिकॉज तुमचे हे जे कमेंट्स असतात ना हे आम्हाला मोटिवेट करतात न्यू व्हिडिओज बनवण्यासाठी. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग युनिव्हर्स इंग्लिश अकॅडमी.